तर आज आपण डिस्कस करतोय बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युलच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हा चॅप्टर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आहे, त्याच पद्धतीनं बायोलॉजीमध्ये सुद्धा आहे. फक्त दोन्हीमध्ये त्या त्या विषयाचे इम्पॉर्टन्स राहणार आहे. बायोलॉजीमध्ये जे काही बायोमॉलिक्युल तुम्ही शिकताय त्याच्यामध्ये त्या बायोमॉलिक्युलचं फंक्शन हे महत्वाचं आहे. तर इथं केमिस्ट्रीमध्ये जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांचं केमिकल स्ट्रक्चर काय आहे, त्यांचं कंपोजिशन कसं आहे हे या ठिकाणी असेल. फंक्शन पण याच्यामध्ये आहेत, पण फारसं फंक्शन सगळ्यात महत्वाचं फंक्शन तर या ठिकाणी असणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त भर देणार आहे ते आपण स्ट्रक्चरल ओरिएंटेशन वरती. बायोमॉलिक्युल्स हे काय आहेत तर त्याच्या नावामध्येच आहे बायोमॉलिक्युल्स, द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन लिव्हिंग थिंग्स. जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, जैविक घटक आहेत, त्या जैविक घटकांमध्ये असणारे जे रेणू आहेत त्यांना आपण जैविक रेणू किंवा जैव रेणू असं म्हटलं जातं, बायोमॉलिक्युल्स. मग याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की हे जे मॉलिक्युल्स आहेत ते दोन प्रकारचे आहेत. काही मॉलिक्युल आहेत ते मायक्रो मॉलिक्युल्स आहेत आणि काही मॉलिक्युल आहेत ते मॅक्रो मॉलिक्युल आहेत. मायक्रो मॉलिक्युल विच आर लो मोलार मास lifeless molecule which combines with one another in specific manner to produce life, या पद्धतीने. आणि याच पद्धतीनं काही मॉलिक्युल आहेत की जे मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. मॅक्रो मीन्स लार्ज इन साइज, सो दे आर पॉलिमेरिक वन, लार्ज पॉलिमेरिक मॉलिक्युल which consist of monomer, that is basic unit, which get repeated over and over to form polymer. मग याच्यामध्ये आपल्याला या दोन्ही प्रकारच्या बायोमॉलिक्युलचा स्टडी करायचा आहे. काही मायक्रो मॉलिक्युल आहेत, काही मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत विच कंबाइन्स विथ वन अनदर इन स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस अ लाईफ. तर या मॉलिक्युलना आपण बायोमॉलिक्युल म्हणतोय. काही बायोमॉलिक्युल्स आहेत दे आर युजफुल फॉर द ग्रोथ अँड मेंटेनन्स. जी काही जैविक घटकाची किंवा जे काही जीव आहे त्या जीवाची वाढ होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी आणि ती जी काही ग्रोथ आहे ती मेंटेन करण्यासाठी, मेंटेनन्ससाठी या मॉलिक्युलचा त्या ठिकाणी वापर केला जाणार आहे. तर या पद्धतीने एकूणच जे काही मॉलिक्युल जैविक घटकाशी निगडीत आहेत त्या सगळ्या मॉलिक्युलचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन आहेत, फॅट आहेत, लिपिड्स आहेत, त्याच्यानंतर व्हिटॅमिनचा स्टडी करणार आहे, हार्मोन्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड आहेत, एन्झाईम्स आहेत. तर हे जे काही सगळे मॉलिक्युल्स आहेत प्रत्येक मॉलिक्युलचा रोल वेगवेगळा आहे. क्वचित काही वेळेला मॉलिक्युल जे काही आहे त्यांचा प्रकार सारखा असणार आहे. फॉर एक्झाम्पल जे काही प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स वेगवेगळ्या प्रकारचा रोल त्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये पार पाडत आहेत. काही प्रोटीन हार्मोन आहेत, काही प्रोटीन एन्झाईम आहेत, काही प्रोटीन आपल्या शरीरामधला जो काही मसल्स असतील, ब्लड असतील, तर या पद्धतीचं किंवा जे काही RNA DNA या स्वरूपामध्ये असतील. तर सगळ्यात महत्वाचं हे जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांचं आपल्याला या चॅप्टरमध्ये मेनली स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर बायोमॉलिक्युलची व्याख्या आपण बघितली रेग्युलरला. द लाईफलेस मॉलिक्युल विच कंबाइन्स विथ इच अदर इन स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस लाईफ or control the biological reaction are known as biomolecule. हे जे काही मॉलिक्युल आहेत ते एकमेकाबरोबरती एका विशिष्ट मॅनर मध्ये कंबाईन होतील आणि त्या जीवाची निर्मिती होईल. आणि शिवाय काही मॉलिक्युल आहेत की ज्यांचा वापर काही बायोलॉजिकल रिॲक्शन्स आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी या मॉलिक्युलचा वापर केला जाईल. तर या पद्धतीनं जे काही बायोमॉलिक्युल आहे त्याची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. Living system are made up of various complex biomolecules like carbohydrate, protein, nucleic acid, lipids या पद्धती.
तर जे काही लिव्हिंग सिस्टीम आहे, जे जैविक घटक आहे, ते जैविक घटकाची जडणघडण या मॉलिक्यूल पासून होणार आहे. मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड आहे, लिपिड आहे. आपल्याला या चॅप्टर मध्ये मेनली 4 घटकांचा स्टडी करायचा आहे. एक कार्बोहायड्रेट, दुसरा प्रोटीन, तिसरा आपण जो काही घटक या ठिकाणी शिकणार आहे तो व्हिटॅमिन, आणि शेवटचा न्यूक्लिक ऍसिड. तर या 4 घटकांचा आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करतोय. तर पहिला कार्बोहायड्रेट. सो कार्बोहायड्रेट आर नथिंग बट ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अलियाइड्स or ketones or the compounds which produces such unit on hydrolysis. हे जे काही कार्बोहायड्रेट आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि केमिकली पॉलीहायड्रॉक्सी अलियाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असतील, किंवा हे कार्बोहायड्रेट एक असे कंपाऊंड्स आहेत की ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला हे पॉलीहायड्रॉक्सी अलियाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन मिळतील. अशा सगळ्या कंपाऊंडना आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणणार आहे. यांचा जो काही जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो CxH2OY या पद्धतीने आपल्याला देता येईल. एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ग्लुकोज C6H12O6 हाच फॉर्म्युला आपण या पद्धतीने लिहू शकतोय, दॅट इज C6H2O6. किंवा जी सुक्रोज आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला देता येईल C12H22O11. या फॉर्मॅटमध्ये आपण तो फॉर्म्युला द्यायचा झाला तर C12H2O11 या पद्धतीने. तर जे काही कार्बोहायड्रेट आहे त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CxH2OY. नेक्स्ट, टू व्हिच क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. नाउ दिस कार्बोहायड्रेट कॅन बी क्लासिफाईड बाय डिफरंट वेज. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतोय. पैकी पहिला वर्गीकरणाचा जो प्रकार आहे दॅट इज ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टी. त्या कार्बोहायड्रेटचे भौतिक गुणधर्म काय आहेत त्याच्यानुसार आपण 2 वर्ग बघितलेले आहेत. एक पहिला शुगर्स आणि दुसरा नॉन शुगर्स. तर शुगर्स हे काय आहेत? द कार्बोहायड्रेट विच आर स्वीट इन टेस्ट, क्रिस्टलाइन इन नेचर अँड सोल्युबल इन वॉटर आर नोन एज शुगर्स. जे काही कार्बोहायड्रेट चवीला गोड आहेत, स्फटिक रूप आहेत आणि पाण्यामध्ये विरघळणार आहेत त्यांना आपण शुगर्स असं म्हणतो. थोडक्यात 3 फिजिकल प्रॉपर्टीचा इथे विचार केलाय. एक टेस्ट, त्याचं नेचर आणि तिसरं सोल्युबिलिटी. याच्यानुसार जर तो चवीला गोड असेल, स्फटिक रूप असेल आणि पाण्यामध्ये द्रावणीय असेल तर त्याला आपण शुगर असं म्हणणार आहे. त्याची काही एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. आपल्या डेली यूज मधले जे टेबल शुगर की ज्याला आपण केन शुगर म्हणतोय, त्यानंतर ग्लुकोज, फ्रुक्टोज, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दीज शुगर्स. सेकंड कॅटेगरी इज दॅट नॉन शुगर्स. आता नॉन शुगर्स काय आहेत? द कार्बोहायड्रेट विच आर टेस्टलेस, amorphous in nature and insoluble in water. जे कार्बोहायड्रेट चवहीन आहेत, कुठल्याही प्रकारची चव नाही. amorphous in nature, that is they are म्हणजे अस्फटिक रूप अशा स्वरूपाचं त्यांचं नेचर आहे. आणि तिसरं इनसोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये अद्रावणीय आहे. असे जे काही कार्बोहायड्रेट आहेत त्यांना आपण नॉन शुगर्स असं म्हणणार आहे. सो द कार्बोहायड्रेट विच आर टेस्टलेस, amorphous in nature and insoluble in water are known as non-sugars. मग याची काही एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. मग त्याच्यामध्ये स्टार्च आपल्याला माहिती आहे, सेल्युलोज, डेक्स्ट्रीन, इनुलिन, इन्सुलिन. सो ऑल दीज आर बिलॉंगिंग टू द नॉन शुगर्स. तर फिजिकल प्रॉपर्टी नुसार आपण 2 कॅटेगरी बघितल्या, एक शुगर्स अँड नॉन शुगर. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस रिएक्शन, जे काही आपण कार्बोहायड्रेट घेणार आहे त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतोय, त्या हायड्रोलिसिसच्या रिएक्शन नुसार आपण कार्बोहायड्रेटचं वर्गीकरण केलंय. त्यापैकी पहिला प्रकार आपण बघितला मोनोसॅकॅराइड. ऍक्च्युली 3 प्रकारमध्ये आपण वर्गीकरण केलं, मेन 2च, एक मोनोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. आणि पॉलिसॅकॅराइडचं परत आपण वर्गीकरण त्या ठिकाणी केलंय, डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड, टेट्रासॅकॅराइड म्हणजे ऑलिगोसॅकॅराइड या पद्धतीने. तर जे काही मोनोसॅकॅराइड्स आहेत त्या मोनोसॅकॅराइड म्हणजे काय? द कार्बोहायड्रेट दॅट कॅनॉट बी हायड्रोलाइज फर्दर टू गिव्ह सिम्पलर युनिट
of polyhydroxyaldehyde or ketone is called as monosaccharide. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होत नाही लहान युनिटमध्ये, जे सिम्पलर युनिट आहे पॉलिहायड्रॉक्झॅल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्झी कीटोन मध्ये, तर अशा कार्बोहायड्रेटला आपण मोनोसॅकॅराइड असं म्हणणार आहे. द कार्बोहायड्रेट दॅट कॅनॉट बी हायड्रोलाइज फर्दर टू गिव्ह सिम्पलर युनिट ऑफ पॉलिहायड्रॉक्झिअल्डिहाइड ऑर कीटोन इज नोन एज मोनोसॅकॅराइड. याचा अर्थ असा आहे की हे जे काही मोनोसॅकॅराइड आहे, दीज आर द बेसिक ऑर द फंडामेंटल युनिट्स ऑफ द कार्बोहायड्रेट. हे मोनोसॅकॅराइड काय आहेत, तर बेसिक किंवा फंडामेंटल युनिट आहेत कार्बोहायड्रेटचे, की ज्यांच्या कॉम्बिनेशनमुळे जे बाकीचे जे काही कार्बोहायड्रेट आहेत ते बाकीचे कार्बोहायड्रेट तयार होणार आहेत. तर मोनोसॅकॅराइड एक अशा पद्धतीची कार्बोहायड्रेट आहे की ज्याचं हायड्रोलिसिस होणार नाही, ॲज इट इज द बेसिक ऑर सिम्पलर युनिट दॅट इज पॉलिहायड्रॉक्झिअल्डिहाइड ऑर पॉलिहायड्रॉक्झी कीटोन. मग हे जे काही मोनोसॅकॅराइड आहेत त्यांच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप आणि कार्बनची संख्या याच्यानुसार यांचं परत आपण वर्गीकरण केलेलं आहे. सो डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, कार्बनची संख्या किती आहे, अँड फंक्शनल ग्रुप, दे आर फर्दर क्लासिफाइड ॲज ट्रायोजेस, टेट्रोजेस, पेंटोजेस अँड हेप्टोजेस डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम. अँड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप, वेदर अल्डिहाइड ऑर कीटोन, they are also known as aldotrioses, aldotetroses, aldopentoses, aldohexoses, aldoheptoses etc. याच पद्धतीनं कीटोन या वर्गामधले कीटोट्रायोजेस, कीटोटेट्रोजेस, कीटोपेंटोजेस, कीटोहेक्झोजेस, कीटोहेप्टोजेस etc. तर या पद्धतीनं जे काही मोनोसॅकॅराइड आहे त्यांचं वर्गीकरण या प्रकारामध्ये आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो ऑलिगोसॅकॅराइड. ऑलिगोसॅकॅराइड दॅट मीन्स द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह 2 to 10 molecules ऑफ मोनोसॅकॅराइड. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 ते 10 तुम्हाला जर मोनोसॅकॅराइडचे मॉलिक्यूल मिळत असतील, मोनोसॅकॅराइड युनिट मिळत असतील, तर त्याला आपण ऑलिगोसॅकॅराइड असं म्हणणार. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट provided on hydrolysis, they are further classified as first disaccharide, trisaccharide and third tetrasaccharide. पण त्याच्यामध्ये डायसॅकॅराइडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. त्याचे एक्झाम्पल्स आहेत सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. अगेन सेकंड कॅटेगरी दॅट ट्रायसॅकॅराइड having general molecular formula C18H32O16 and example belonging to this category is raffinose. Then third category is that tetrasaccharide which have general molecular formula C24H42O21 and example belonging to this category is that statue sugar. तर या पद्धतीनं जे काही ऑलिगोसॅकॅराइड आहे त्यांचं वर्गीकरण त्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केल्यानंतर किती मोनोसॅकॅराइड मॉलिक्यूल मिळत आहेत त्याच्यानुसार आपण हे वर्गीकरण केलंय. डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड, टेट्रासॅकॅराइड. डायसॅकॅराइड मीन्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह 2 molecules ऑफ मोनोसॅकॅराइड. ट्रायसॅकॅराइड मीन्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह 3 molecules ऑफ मोनोसॅकॅराइड. अँड टेट्रासॅकॅराइड मीन्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह 4 molecules ऑफ मोनोसॅकॅराइड. सो वी डिस्कस हियर दिस देअर कॅटेगरी, their general molecular formula and their example. Now third class is that this polysaccharide. तिसरा जो वर्ग आहे तो polysaccharide. What about it? The carbohydrate which yield a large number of monosaccharide unit on hydrolysis. ज्या कार्बोहायड्रेटचा हायड्रोलिसिस केल्यानंतर असंख्य मोनोसॅकॅराइडचे युनिट जर मिळत असतील तर त्याला आपण पॉलिसॅकॅराइड असं म्हणणार आहे. एक्झाम्पल बिलॉंगिंग टू दिस इज दॅट स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन, गम एटसेट्रा. आता याच्यामध्ये आपण पॉलिसॅकॅराइडचं परत वर्गीकरण केलं जातं होमोपॉलिसॅकॅराइड अँड हेट्रोपॉलिसॅकॅराइड. होमोपॉलिसॅकॅराइड दीज आर द पॉलिसॅकॅराइड विच ऑन दॅट मीन्स कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह लार्ज नंबर ऑफ दॅट इज सेम मोनोसॅकॅराइड युनिट. जर एकसारखे मोनोसॅकॅराइड युनिट मिळत असेल, एकच मोनोसॅकॅराइड युनिट चे असंख्य मॉलिक्यूल त्या ठिकाणी मिळत असतील तर त्याला आपण होमोपॉलिसॅकॅराइड म्हणणार आहे. अँड द पॉलिसॅकॅराइड विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह लार्ज नंबर ऑफ डिफरंट मोनोसॅकॅराइड युनिट.
वेगवेगळे मोनोसॅकॅराइडचे युनिट तुम्हाला मिळत असतील तर त्याला हेट्रो पॉलिसॅकॅराइड असं म्हणता येईल. या दोन्हीचे एक्झाम्पल आपल्याला देता येतील. होमोपॉलिसॅकॅराइडचं एक्झाम्पल असेल स्टार्च, सेल्युलोज, आणि हेट्रोपॉलिसॅकॅराइडचं एक्झाम्पल असेल गम. तर या पद्धतीनं जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं आपण क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस या ठिकाणी केले. अजून एक क्लासिफिकेशनचा या ठिकाणी क्रायटेरिया आहे, दॅट इज ऑन द बेसिस ऑफ देअर रिड्युसिंग प्रॉपर्टी. जे काही कार्बोहायड्रेट आपण घेतोय त्या कार्बोहायड्रेटची रिड्युसिंग प्रॉपर्टी काय आहे त्याच्यानुसार हे वर्गीकरण केलं जात आहे. मग त्याच्यामध्ये जे काही कॅटेगरी आहे त्या दोन आहेत, एक रिड्युसिंग शुगर आणि दुसरी नॉन रिड्युसिंग शुगर. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग प्रॉपर्टी these carbohydrates are classified as reducing sugars and non reducing sugar. मग त्याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे रिड्युसिंग शुगर, हे महत्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला एमसीक्यू विचारला जातो, लक्षात घ्या. याच्यावरती आपल्याला एमसीक्यू विचारले जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये रिड्युसिंग शुगर, द कार्बोहायड्रेट which reduces filling solution and tolerance reagent are preferred to as reducing sugar. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कार्बोहायड्रेट विच हॅव रिड्युसिंग प्रॉपर्टी, ज्या कार्बोहायड्रेटकडे रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे, दॅट मीन्स विच रिड्युसेस टोलन्स रिएजंट फिलिंग सोल्युशन आर नोन एज रिड्युसिंग एजंट. आता ही जी काही रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे ती कशामुळे आहे, दॅट इज बिकॉज ऑफ फ्री अल्डिहाइडिक ऑर केटोनिक ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. त्यांच्या मॉलिक्यूल मध्ये फ्री अल्डिहाइडिक किंवा फ्री केटोनिक ग्रुप आहे आणि त्यामुळं ही रिड्युसिंग प्रॉपर्टी आपल्याला दिसून येईल. याची जी काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपल्याला देता येईल. दॅट इज अल्डिहाइडिक ऑर केटोनिक फंक्शनल ग्रुप आर फ्री, दॅट इज अँड एक्झाम्पल बिलॉंगिंग टू इट आर ऑल मोनोसॅकॅराइड. जेवढे काही मोनोसॅकॅराइड आहेत, मग अल्डोजेस असतील, केटोजेस असतील, ऑल मोनोसॅकॅराइड मॉलिक्युल्स बिलॉंगिंग टू दिस कॅटेगरी, दॅट इज रिड्युसिंग शुगर. आणि डायसॅकॅराइड पैकी सांगायचं झालं तर माल्टोज आणि लॅक्टोज, माल्टोज आणि लॅक्टोज, दीज टू बिलॉंगिंग टू दिस रिड्युसिंग शुगर. तर लक्षात घ्या, ऑल मोनोसॅकॅराइड, सगळे मोनोसॅकॅराइड, मग त्याच्यामध्ये ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल किंवा अजून कुठलाही मोनोसॅकॅराइड असेल तर तो रिड्युसिंग शुगर मध्ये येणार आहे. आणि डायसॅकॅराइड पैकी सांगायचं झालं तर माल्टोज आणि लॅक्टोज हे दोन रिड्युसिंग शुगर आहेत. सगळ्यात महत्वाची बाजू, रिड्युसिंग ही प्रॉपर्टी कशामुळे आहे, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ फ्री अल्डिहाइडिक ऑर केटोनिक फंक्शनल ग्रुप इन देम. त्यांच्यामध्ये अल्डिहाइडिक किंवा केटोनिक फंक्शनल ग्रुप हा फ्री आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही प्रॉपर्टी आपल्याला दिसून येईल. आता जी दुसरी कॅटेगरी आहे ती नॉन रिड्युसिंग शुगर. व्हॉट अबाउट दिस नॉन रिड्युसिंग शुगर, द कार्बोहायड्रेट विच डू नॉट रिड्युसेस फिलिंग सोल्युशन ऑर टोलन्स रिएजंट आर प्रेफर्ड टू एन रिड्युसिंग शुगर. जी शुगर जे काही फिलिंग सोल्युशन आहे, टोलन्स रिएजंट आहे, त्यांना रिड्यूस करत नसेल तर त्या सोल्युशनला त्या शुगरला आपण नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हणणार आहे. आपल्याला माहिती आहे की फिलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएजंट आर युज्ड टू स्टडी द रिड्युसिंग प्रॉपर्टी. तर या पद्धतीनं जर कार्बोहायड्रेट रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवत नाही याचाच अर्थ ते फिलिंग सोल्युशन किंवा टोलन्स रिएजंटला रिड्यूस करत नाही, याचा अर्थ ते नॉन रिड्युसिंग शुगर आहे. आणि नॉन रिड्युसिंग शुगर त्याची जी काही एक्झाम्पल आहे दॅट इज नथिंग बट द सुक्रोज. सुक्रोज इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर. आता रिड्युसिंग प्रॉपर्टी का नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, दीज शुगर्स डू नॉट कंटेन फ्री अल्डिहाइडिक ग्रुप विच इज दॅट अल्डिहाइडिक ग्रुप ऑर केटोनिक ग्रुप युटिलाइज इन द बॉन्डिंग. बॉन्डिंग मध्ये युटिलाइज केला गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे फ्री अल्डिहाइडिक ग्रुप नाही आणि त्यामुळं यांच्याकडे रिड्युसिंग कॅरेक्टर किंवा रिड्युसिंग प्रॉपर्टी नाही. याचं एक्झाम्पल आहे सुक्रोज. सो अल्डिहाइडिक or ketonic group are bonded, these are non-reducing sugar. Example is that sucrose. Next to which preparation of glucose. ग्लुकोजचं प्रिपरेशन आपण बघितलंय दोन पद्धतीनं. एक लॅबोरेटरी मेथड की ज्याला आपण फ्रॉम केन शुगर किंवा सुक्रोज म्हणतोय, आणि दुसरी कमर्शियल मेथड लार्ज स्केलवरती आपण जे काही ग्लुकोज तयार करतोय दॅट इज फ्रॉम स्टार्च. पैकी पहिली लॅबोरेटरी मेथड स्मॉल स्केलवरती जर आपल्याला ग्लुकोज तयार करायचा असेल तर पहिली मेथड आपण वापरणार आहे दॅट पावडर्ड शुक्रोज ऑन बॉइलिंग विथ दॅट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबरती आपण त्या ठिकाणी
हिट करणार आहे किंवा डायल्यूट HCl बरोबरती इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल आपण त्या ठिकाणी हिट करतोय. इट प्रोड्युसेस मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. तर पावडर्ड सुक्रोजचं बॉइलिंग कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सेमी डायल्यूट म्हणजे अगदी जास्त डायल्यूट नाही, अगदी हायली कॉन्सन्ट्रेटेड नाही, अशा स्वरूपाचं जे HCl आहे त्याच्याबरोबरती आपण बॉईल करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलच्या सानिध्यामध्ये बॉईल करायचं आहे टू गेट करस्पॉन्डिंग आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आता हे जे काही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे त्यांचं सेपरेशन जर करायचं असेल त्यासाठीच तर आपण अल्कोहोल वापरलं गेलेलं आहे. आपल्याला माहिती आहे दॅट ग्लुकोज इज इनसोल्युबल इन अल्कोहोल व्हाईल फ्रुक्टोज इज कम्प्लिटली सोल्युबल इन अल्कोहोल. हा जो काही फ्रुक्टोज आहे तो अल्कोहोलमध्ये विरघळला जातोय, ग्लुकोज हा अल्कोहोलमध्ये विरघळला जात नाही. त्यामुळं तो जो काही ग्लुकोज तयार होईल इट गेट क्रिस्टलाइज, तो क्रिस्टलाइज फॉर्म मध्ये असेल अँड फ्रुक्टोज इज इन द अल्कोहोलिक सोल्युशन. सो वी कॅन सेपरेट देम बाय सिंपल फिल्ट्रेशन मेथड. साधी फिल्ट्रेशन मेथड वापरून आपण त्या दोन्हीचं सेपरेशन करू शकतोय. अगेन सेकंड मेथड इज दॅट फ्रॉम स्टार्च. आता स्टार्च पासून जर आपण ग्लुकोज तयार करत असाल तर ही कमर्शियल प्रोसेस आहे. सो स्टार्च ऑन बॉइलिंग विथ डायल्यूट सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड at about 393 Kelvin under pressure of about 2 to 3 atmosphere, then it gives glucose. ग्लुकोज आपल्याला मिळणार आहे, मात्र हा जो काही ग्लुकोज आहे तो सोल्युशन फॉर्म मध्ये असणार आहे विच कंटेन ट्रेसेस ऑफ डायल्यूट H2SO4 ऍज दिस डायल्यूट H2SO4 acts as कॅटलिस्ट. या रिएक्शन मध्ये डायल्यूट H2SO4 कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे. शेवटी जे काही ग्लुकोजचं सोल्युशन तयार होणार आहे त्याच्यामध्ये H2SO4 चे ट्रेसेस आपल्याला सापडणार आहेत. सो दीज ट्रेसेस ऑफ H2SO4 कॅन बी रिमूव्ड बाय ऍडिशन ऑफ chalk powder. This chalk powder that is nothing but the calcium carbonate which react with sulfuric acid to produce calcium sulfate precipitate and thus which we neutralize that excess of H2SO4. जे काही ग्लुकोज सोल्युशन मध्ये एक्सेस ऑफ H2SO4 आहे ते आपण न्यूट्रलायझेशनच्या प्रोसेसनं आपण रिमूव्ह करू शकतोय. आणि न्यूट्रलायझेशन साठी आपण जो रिएजंट वापरला तो कॅल्शियम कार्बोनेट की ज्याला आपण चॉक पावडर असं म्हणतोय. दॅट चॉक पावडर रिएक्ट विथ H2SO4 टू प्रोड्यूस प्रिसिपिटेट ऑफ कॅल्शियम सल्फेट विच कॅन बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. तो फिल्ट्रेशन पद्धतीने वेगळा करू शकतो आणि जे फिल्ट्रेट असणार आहे ते फिल्ट्रेट मध्ये ग्लुकोजचं सोल्युशन असेल विच ऑन कॉन्सन्ट्रेशन अँड क्रिस्टलायझेशन वी गॉट फाईन क्रिस्टल्स ऑफ द ग्लुकोज. त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन करा आणि क्रिस्टलायझेशन करा, स्लो कुलिंग करा, फाईन ग्लुकोजचे क्रिस्टल त्या ठिकाणी तयार होतील विच कॅन बी फर्दर प्युरिफाईड बाय रिक्रिस्टलायझेशन प्रोसेस. सो दॅट्स ऑल अबाउट प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. त्याच्यानंतर आपण या चॅप्टर मध्ये बघितलंय स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. तर स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज बघत असताना वेगवेगळे पॉइंट आपण त्या ठिकाणी बघत जाणार आहे. मेनली इथं दोन प्रकारचं स्ट्रक्चरल ओरिएंटेशन आपण इथं शिकणार आहे. एक जे आहे ते ओपन चेन स्ट्रक्चर आणि दुसरं आहे ते सायक्लिक किंवा क्लोज चेन स्ट्रक्चर. म्हणजे काही इव्हिडन्सेस आपल्याला मिळत आहेत ते स्ट्रक्चरल इव्हिडन्सेसचा स्टडी करून आपण त्याचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करणार आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे काही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस केलं आणि क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करून हा जो काही ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट केला. दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युला वॉज फाउंड टू बी C6H12O6. अगेन सेकंड ऑन प्रोलॉंग्ड हिटिंग विथ HI. जर आपण हे ग्लुकोज HI बरोबरती जास्त काळाकरता जर तापवलं तर आपल्याला मिळेल N-हेक्सेन. that suggesting that all the 6 carbon atom are linked in straight chain. जेव्हा आपण हा ग्लुकोज HI बरोबरती हिट करू तेव्हा आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट आहे तो N-हेक्सेन and that N-हेक्सेन indicate that this glucose contains 6 carbon and they are linked in a straight chain. तिसरं स्ट्रक्चरल एव्हिडन्स असं आहे ग्लुकोज रिएक्ट विथ हायड्रॉक्सिल अमाइन टू फॉर्म करस्पॉन्डिंग ऑक्साईड, पर्टिक्युलरली ग्लुकोऑक्साईड. ग्लुकोजचं जर आपण हिटिंग हायड्रॉक्सिल अमाइन बरोबरती केलं तर ग्लुकोऑक्साईड आपल्याला मिळते. अगेन ऑन ट्रीटमेंट विथ हायड्रोजन सायनाइड इट गिव्स ग्लुकोज सायनोहायड्रिन. आपल्याला ग्लुकोज सायनोहायड्रिन मिळते. या दोन रिएक्शन आपल्याला काय सांगतायत तर जस्ट याच्या अगोदर आपण
अल्डिहाइड कीटोन हा चॅप्टर शिकलेला आहे आणि अल्डिहाइड आणि कीटोन या चॅप्टर मध्ये आपण न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन चा स्टडी केलेला आहे. मग त्या रिएक्शन मध्ये आपण बघितलं हायड्रोजन सायनाइड रिएक्ट विथ अल्डिहाइड और कीटोन टू प्रोड्यूस सायनोहायड्रिन अँड दिस इज द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर कार्बोनिल ग्रुप. ही कार्बोनिल ग्रुपची रिएक्शन आहे. त्यामुळं जर हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर ती ऑक्झाईन तयार करत असेल किंवा हायड्रोजन सायनाइड बरोबर ती सायनोहायड्रिन तयार करत आहे, याचा अर्थ काय तर त्या ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप असला पाहिजे. दिस रिएक्शन कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. आपल्या समोर रिएक्शन आहे, हे जे काही ग्लुकोज आहे त्याची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर झाली, आपल्याला मिळालं ग्लुकोक्साईन, किंवा ग्लुकोजची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड बरोबर झाली, आपल्याला मिळाला सायनोहायड्रिन कंपाऊंड ऑफ द ग्लुकोज, and these two reaction confirm presence of carbonyl group. Next, glucose get oxidized to 6 carbon carboxylic acid, that is gluconic acid, on reaction with mild oxidizing agent like bromine water. तर ग्लुकोजची जर ऑक्सिडेशन माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ब्रोमिन वॉटर वापरून जर केलं तर आपल्याला ग्लुकॉनिक ऍसिड या ठिकाणी मिळतंय. वी नो दॅट or we observe that this gluconic acid that contain only one carboxylic group, that is monocarboxylic acid. What is this indication? As this glucose undergoes oxidation even with mild oxidizing agent like bromine water to produce gluconic acid, that is carboxylic acid. That means this glucose containing carbonyl group belongs to aldehyde. जो काही याच्या अगोदरच्या टेस्ट मध्ये आपण कार्बोनिल ग्रुप आहे म्हणून आपण सांगितलं होतं, तो कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइडिक ग्रुप मधला असला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हे एव्हिडन्स देत आहे. दिस इंडिकेट दॅट कार्बोनिल ग्रुप इज प्रेझेंट ॲज अन अल्डिहाइडिक ग्रुप. नाउ नेक्स्ट फिफ्थ एव्हिडन्स इज दॅट ऍसिटायलेशन ऑफ ग्लुकोज विथ ऍसिटिक अनहायड्राइड. हे जे काही ग्लुकोज आहे त्याचं ऍसिटायलेशन केलं आपण बाय द ऍक्शन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड टू गेट ग्लुकोज पेंटाएसिटेट. आपल्याला ग्लुकोज पेंटाएसिटेट मिळाला अँड दॅट ग्लुकोज पेंटाएसिटेट विच कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. या ग्लुकोज मध्ये जे 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत पैकी 4 सेकंडरी आणि 1 प्रायमरी, हे जे काही 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याचं एक्झिस्टन्स आपल्याला या टेस्ट मधून मिळतंय. ऍज दिस ग्लुकोज प्रोड्युसेस ग्लुकोज पेंटाएसिटेट विच कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. Next and the last is that on oxidation with nitric acid, that is the strong oxidizing agent, glucose as well as glucose produces gluconic acid. म्हणजे इथं आपल्याला जे काही ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला डायकार्बोझिलिक ऍसिड मिळतंय. ते जे काही डायकार्बोझिलिक ऍसिड आहे दॅट इज सॅकॅरिक ऍसिड किंवा त्याला ग्लुकॅरिक ऍसिड असं म्हटलं जातं. सो ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन विथ नायट्रिक ऍसिड प्रोड्युसेस सॅकॅरिक ऍसिड, or it is also referred as glucaric acid, that is dicarboxylic acid. This indicate presence of primary alcoholic OH group. जस्ट याच्या अगोदर आपण बघितलं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आपण ऑक्सिडेशन केलं, ग्लुकॉनिक ऍसिड मिळाला, आणि आता आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन करतोय सॅकॅरिक ऍसिड किंवा ग्लुकॅरिक ऍसिड मिळतंय की जे डायकार्बोझिलिक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे दोन्ही जे काही समजून चला, जे काही दोन्ही प्रकार आहेत म्हणजे जस्ट आता आपण जे काही ग्लुकोज घेतलंय त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं नायट्रिक ऍसिड वापरून, सॅकॅरिक ऍसिड मिळालं. अँड सेम दिस सॅकॅरिक ऍसिड कॅन ऑल्सो बी ऑब्टेन्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकॉनिक ऍसिड. म्हणजे सॅकॅरिक ऍसिड ग्लुकोजचं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरून ऑक्सिडेशन केल्यानंतर मिळतंय, तर हेच सॅकॅरिक ऍसिड ग्लुकॉनिक ऍसिडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर मिळतंय. याचाच अर्थ हे जे काही ग्लुकोज आहे की ज्या ग्लुकोज मध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ओएच ग्रुप असला पाहिजे. आणि आपण जस्ट बघितलं की एक प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि 4 सेकंडरी हायड्रॉक्सिल ग्रुप अल्कोहोलिक ग्रुप त्या ठिकाणी दिसत आहेत. सो दीज आर ऑल अबाउट स्ट्रक्चरल एव्हिडन्सेस अँड फ्रॉम ऑल दी सायंटिस्ट फिशर सजेस्ट द स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज. फिशरनं जी काही स्पेशल अरेंजमेंट दिलेली आहे 5 हायड्रॉक्सिल ग्रुपची, दॅट as shown in below along with the structure of gluconic acid as well as saccharic acid. जे काही याच्यामध्ये स्ट्रक्चर पहिलं आहे ते ग्लुकोजचं स्ट्रक्चर दिलेलं आहे,
स्ट्रक्चर जे दुसरं 2 नंबरचं आहे ते ग्लुकॉनिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे आणि स्ट्रक्चर जे तिसरं आहे ते ग्लुकॅरिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. आणि हे तिन्ही स्ट्रक्चर दॅट give the special arrangement of different hydroxyl group. So that's all about open chain structure of the glucose. Next is that cyclic structure of the glucose. दुसरा एक या ठिकाणी एव्हिडन्स आपल्याला असा मिळाला की ग्लुकोजचे जे स्ट्रक्चर आहे ते ओपन चेन नसून ते सायक्लिक स्ट्रक्चर आहे. आता सायक्लिक स्ट्रक्चर का आहे, कशावरून आपण सायक्लिक स्ट्रक्चर मानणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काही या ठिकाणी मुद्दे इथं बघतोय. पण त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे डिस्पाइट हॅव्हिंग अल्डिहाइडिक ग्रुप ग्लुकोज डू नॉट गिव्ह 2,4 DNP टेस्ट. म्हणजे जरी त्याच्याकडे अल्डिहाइडिक ग्रुप जरी असला तरी हा ग्लुकोज 2,4 डायनायट्रो फेनिल हायड्राझिन जो काही रिएजंट आहे त्याच्याबरोबरती चिप्स रिएजंट त्याच्याबरोबरती जी टेस्ट निगेटिव्ह दाखवत आहे. अलॉंग विथ दॅट इट डज नॉट फॉर्म हायड्रोजन दॅट इज हायड्रोजन सल्फाइड ऍडिशन प्रॉडक्ट विथ सोडियम हायड्रोजन सल्फेट. आपण या तिन्ही रिॲक्शन पाठीमागच्या अल्डिहाइड या टॉपिक मध्ये बघितलेत. जर एखादा कंपाऊंड अल्डिहाइड असेल त्याच्यामध्ये फ्री अल्डिहाइडिक ग्रुप असेल तर या तिन्ही टेस्ट पॉझिटिव्ह येणार. जरी या ग्लुकोज मध्ये अल्डिहाइडिक ग्रुप आहे असं जरी आपण वर सांगितलं असलं तरी 2,4 DNP टेस्ट, चिप्स रिएजंटची टेस्ट आणि सोडियम बायसल्फाइडची टेस्ट निगेटिव्ह येते. सेकंड इज दॅट the penta-acetate of glucose does not react with hydroxylamine, that indicating the absence of free aldehyde group. जे काही ग्लुकोज पेंटासिटेट याच्या अगोदर आपण तयार केलेलं आहे त्याची रिॲक्शन जर हायड्रॉक्झिलामाइन बरोबर ती केली तर त्या ठिकाणी ऑक्साईड फॉर्मेशन होत नाही. आणि ज्यार्थी ऑक्साईड फॉर्मेशन होत नाही याचा अर्थ ऍब्सेन्स ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप, फ्री अल्डिहाइडिक ग्रुप नाही. आणि तिसरं महत्वाचं, ग्लुकोज इज फाउंड टू एक्झिस्ट इन 2 डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म. या ग्लुकोजचं क्रिस्टलायझेशन करत असताना आपल्याला 2 ग्लुकोजचे फॉर्म मिळाले, एक अल्फा ग्लुकोज आणि दुसरा बीटा ग्लुकोज. द अल्फा फॉर्म ऑफ द ग्लुकोज हॅव्हिंग मेल्टिंग पॉइंट 419 केल्विन, इट इज ऑब्टेन्ड बाय क्रिस्टलायझेशन फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ द ग्लुकोज ऍट 303 केल्विन. थोडक्यात रूम टेम्परेचरला जर क्रिस्टलायझेशन केलं तर आपल्याला अल्फा ग्लुकोज मिळतोय. while beta form having melting point 423 Kelvin is obtained by crystallization from hot and saturated aqueous solution at 371 Kelvin. याच ग्लुकोजचं हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मधून जर क्रिस्टलायझेशन केलं असेल तर बीटा ग्लुकोज मिळणार आहे. तर तुम्ही क्रिस्टलायझेशन कोणत्या पद्धतीनं करताय, कोणत्या टेम्परेचरला करताय, रूम टेम्परेचरला म्हणजे 303 केल्विनला घडवलं असेल तर अल्फा ग्लुकोज तयार होईल. आणि हॉट कंडिशनला 371 केल्विनला त्या हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन पासून तुम्ही ग्लुकोज क्रिस्टलायझेशन मिळवत असाल तर ते जे काही ग्लुकोज असेल ते बीटा ग्लुकोज. सो दे आर डिफर फ्रॉम वन अनदर इन देअर मेल्टिंग पॉइंट. अल्फा ग्लुकोज हॅव्हिंग मेल्टिंग पॉइंट 419 केल्विन while beta glucose having melting point 423 Kelvin. So from these 3 evidences we can predict that glucose belonging to the cyclic structure but not open structure. मग त्याचं जे काही सायक्लिक स्ट्रक्चर आहे ते कसं तयार झालं असेल, दॅट इज सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज ऑब्टेन्ड वन ऑफ द OH group may added to the aldehyde group and cyclic hemiacetal structure. मग यामध्ये त्या ग्लुकोज मधला जो काही हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, एक हायड्रॉक्झिल ग्रुप जो अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये ऍड होणार आहे. आपण अल्डिहाइड मध्ये ऍसिटल फॉर्मेशन रिॲक्शन बघितले की ज्याच्यामध्ये अल्डिहाइड मध्ये अल्कोहोलची ऍडिशन होते आणि पहिल्यांदा हेमी ऍसिटल आणि परत अल्कोहोलची ऍडिशन केली तर आपल्याला ऍसिटल होतं. तर या पद्धतीनं या ग्लुकोजच्या मॉलिक्युल मधलाच एक हायड्रॉक्झिल ग्रुप त्याच मॉलिक्युल मधल्या अल्डिहाइडिक ग्रुप वरती ऍड होणार आहे आणि तिथं आपल्याला सायक्लिक हेमी ऍसिटल स्ट्रक्चर मिळेल. मग याच्यामध्ये दॅट इज इट वॉज फाउंड दॅट ग्लुकोज फॉर्म 6 membered ring in which OH at C5 जो लोएस्ट कायरल सेंटर आहे, लोएस्ट कायरल सेंटर दॅट इज C5 कार्बन, त्याचा जो काही OH ग्रुप आहे तो OH ग्रुप अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये ऍड होणार आहे आणि ऍड झाल्यामुळे आपल्याला हे सायक्लिक हेमी ऍसिटल स्ट्रक्चर या पद्धतीने मिळून जाईल की
हा जो काही OH ग्रुप आहे तो C5 कार्बनचा म्हणजे लोएस्ट चार्ज सेंटरचा आहे. इट ऍडेड टू धिस पर्टिक्युलर अल्डिहाइड ग्रुप टू गेट अल्फा ग्लुकोज. हा मिळणार आहे तो अल्फा ग्लुकोज, अल्फा डी प्लस ग्लुकोज. आणि दुसरा जो फॉर्म आपल्याला इथे मिळतोय तो बीटा डी प्लस ग्लुकोज. तर हे ग्लुकोज आणि त्याचे दोन्ही फॉर्म सायक्लिक फॉर्म मध्ये आपल्याला या पद्धतीनं दाखवले गेलेले आहेत. नाऊ the two cyclic hemiacetal form of glucose differ only in the configuration of the hydroxyl group at C1. जे काही C1 कार्बन आहे त्या C1 कार्बनचा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याचं ओरिएंटेशन काय, त्याच्यानुसार हे दोन आपल्याला फॉर्म मिळाले. जर C1 कार्बनचा OH जर राईट साइडला ओरिएंटेड असेल तर तो फॉर्म असणार आहे डी फॉर्म. लक्षात आलं, अल्फा डी ज्याला आपण म्हणतोय. आणि तोच OH ग्रुप जर लेफ्ट साइडला असेल तर त्याला आपण बीटा डी ग्लुकोज असं म्हणणार आहे. तर या ठिकाणी जे दोन फॉर्म आपण सांगितले अल्फा अँड बीटा दॅट आर डिफर ओनली इन द कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप ऍट C1 अँड दॅट C1 कार्बन इज रेफर्ड एज एनोमेरिक कार्बन. हा जो C1 कार्बन आहे त्या कार्बनला एनोमेरिक कार्बन म्हटलं जातं. अँड दीज टू फॉर्म ऑफ द ग्लुकोज दॅट आर रेफर्ड एज आयसोमर्स, अल्फा फॉर्म अँड बीटा फॉर्म विच आर रेफर्ड एज एनोमर्स. त्यांना एनोमर्स असं म्हटलं जातं. तर हा अल्फा एनोमर आहे तर हा बीटा एनोमर आहे. अगेन 6 मेंबर्ड सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज इज कॉल्ड पायरॅनोज स्ट्रक्चर. हे जे काही 6 मेंबरचं स्ट्रक्चर आता आपण बघितलं त्याला पायरॅनोज स्ट्रक्चर असं म्हटलं जात आहे. ऍज इट एनोलॉजी विथ पायरॅन. त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते पायरॅन प्रमाणे दिसतंय. पायरॅनचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे की ज्याच्यामध्ये 5 कार्बनची ही लिंक म्हणजे पूर्ण सायक्लिक स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन आहे. 5 मेंबर्ड म्हणजे 6 मेंबर्ड रिंग आहे की ज्या 6 मेंबर मध्ये 1 ऑक्सिजन आहे आणि 5 कार्बन आपल्याला इथे दिसून येतील. अशी जी रिंग आहे ती पायरॅन रिंग आहे आणि या रिंग प्रमाणे आपल्याला ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर दिसतंय. सो पायरॅन इज सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड विथ 1 ऑक्सिजन ॲटम अँड 5 कार्बन ॲटम्स इन द रिंग. The cyclic structure of the glucose is more correctly represented by Haworth structure as below. म्हणजे Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युला पहिला दिला तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि आता आहे तो Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युला. Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युलाच्या साहाय्याने जे अल्फा डी ग्लुकोज जे आपण जस्ट हे सायक्लिक स्ट्रक्चर हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितलंय त्याचंच कन्व्हर्जन Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण या पद्धतीने सायक्लिक फॉर्मॅटमध्ये आपण ते लिहिलेलं आहे. Okay, so these are all about the structure of the glucose. Next, which second molecule is that fructose. Structure of fructose. So structure fructoseच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण ग्लुकोज मध्ये काही स्ट्रक्चरल इव्हिडन्सेस घेतले तसे या ठिकाणी स्ट्रक्चरल इव्हिडन्सेस घेतलेले आहेत आणि त्या स्ट्रक्चरल इव्हिडन्सेस नुसार सायंटिस्ट फिशरनी दिलेले हे स्ट्रक्चर आहे. नाउ दिस इज ओपन चेन स्ट्रक्चर. नाउ दॅट fructose also observed in cyclic structure, so it exists in 2 cyclic form which are obtained by addition of OH group at C5. जो काही C5 कार्बनचा OH ग्रुप आहे तो या कीटोनिक ग्रुप वरती ऍड होणार आहे आणि जस्ट याच्या अगोदर बघितलं तसं हेमिएसिटल फॉर्मेशन होईल. द रिंग द फॉर्म इज 5 मेंबर्ड रिंग. जी काय रिंग तयार होणार आहे ती 5 मेंबरची रिंग तयार होणार आहे अँड इट इज नेम्ड एज फ्युरॅनोज as it is analogy with furan. ही जी काही फ्युरॅनोज स्ट्रक्चर आहे ते फ्युरॅन प्रमाणे दिसणार आहे. फ्युरॅन दॅट इज 5 मेंबर्ड रिंग विच कन्सिस्ट ऑफ 1 ऑक्सिजन अँड 4 कार्बन. 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन अशी जी रिंग आहे ती रिंग म्हणजे फ्युरॅनोज स्ट्रक्चर आणि त्याच्याप्रमाणे हे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर दिसतंय म्हणून त्याला फ्युरॅनोज स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आणि हे जे काही फ्रुक्टोज आहे त्याचे 2 फॉर्म, एक अल्फा फॉर्म आणि बीटा फॉर्म. अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. सो दीज आर एज शोन इन सायक्लिक फॉर्मॅट. हेच आपण जे काही स्ट्रक्चर आहे ते Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युलानं या पद्धतीने आपल्याला देता येईल. सो दिस इज द Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर द अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज अँड बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. जे जस्ट याच्या अगोदर आपण जे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितलाय त्याचंच कन्व्हर्जन आपण Haworth प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रकार बघितला डायसॅकॅराइड. तर डायसॅकॅराइड मीन्स व्हॉट? द कार्बोहायड्रेट particularly oligosaccharide which on hydrolysis gives 2 molecules of monosaccharide.
ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 मोनोसॅकराइड मॉलिक्यूल मिळत आहेत त्यांना आपण डायसॅकराइड्स असं म्हणणार आहे. आता हायड्रोलिसिस कॅन बी कॅरिड आउट बाय डायल्यूट ऍसिड, एखादं डायल्यूट ऍसिड HCl किंवा H2SO वापरून आपण घडवू शकतो, और बाय द यूज ऑफ एन्झाइम. सो डायसॅकराइड ऑन हायड्रोलिसिस विथ डायल्यूट ऍसिड or enzyme yield 2 molecules of either same or different monosaccharide. 2 monosaccharides are joined together by an oxide linkage. जे काही 2 मोनोसॅकराइड मॉलिक्यूल आहेत ते एकमेकाला ऑक्साइड लिंकेजनं जोडले जातील, which is formed by loss of water molecule. Such linkage through oxygen atom is called as glycosidic linkage. 2 मोनोसॅकराइड मॉलिक्यूल मध्ये जी ऑक्साइड लिंकेज तयार होणार आहे ती ऑक्साइड लिंकेज एक वॉटर मॉलिक्यूल लॉस झाल्यामुळे तयार होणार आहे, आणि ही जी काही लिंकेज आहे या लिंकेजला आपण नाव दिलंय ग्लायकोसिडिक लिंकेज. मग त्याच्यामध्ये पहिलं स्ट्रक्चर आपण बघितलं सुक्रोजचं. या सुक्रोज मध्ये जे 2 मोनोसॅकराइड आहेत, दॅट सुक्रोज कन्सिस्ट ऑफ 2 मोनोसॅकराइड, दॅट इज अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी फ्रुक्टोज. तर अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज यांच्या कॉम्बिनेशननं हा सुक्रोज तयार होणार आहे. त्याच्यामध्ये C1 ऑफ अल्फा ग्लुकोज, जो काही C1 म्हणजे एनोमेरिक कार्बन ऑफ अल्फा ग्लुकोज लिंक्ड विथ C2 ऑफ द बीटा डी ग्लुकोज. जो C2 कार्बन आहे दॅट इज ऑल्सो एनोमेरिक वन. थोडक्यात ग्लुकोजचा एनोमेरिक कार्बन आणि फ्रुक्टोजचा या पद्धतीचा असणारा एनोमेरिक कार्बन यांचा कॉम्बिनेशन होणार आहे. याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे आणि आपल्याला जो काही मिळणार आहे C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा ग्लुकोज, दे गेट कंबाइन्स टू फॉर्म. यांच्यापासून जे तयार होणार आहे ते या पद्धतीने सुक्रोज. सुक्रोज इज डेक्स्ट्रो रोटेटरी. आता सुक्रोज बेसिकली डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, विच रोटेट द प्लेन ऑफ व्हायब्रेशन ऑफ PP लाईट टुवर्ड द राईट साइड, बट आफ्टर हायड्रोलिसिस gives dextrorotatory glucose and levorotatory fructose. त्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला 2 प्रोडक्ट मिळत आहेत. पैकी जो ग्लुकोज आहे तो डेक्स्ट्रोरोटेटरी आहे आणि जो फ्रुक्टोज आहे तो लिव्हरोटेटरी आहे. लिव्हरोटेशन ऑफ फ्रुक्टोज दॅट इज -92.4 डिग्री इज मोर दॅन डेक्स्ट्रोरोटेशन ऑफ ग्लुकोज दॅट इज +52.5 डिग्री. तर थोडक्यात जे काही फ्रुक्टोज आहे त्याचं लिव्हरोटेशन ग्लुकोजच्या डेक्स्ट्रो रोटेशन पेक्षा जास्त आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट द फायनल मिक्सचर इज लिव्हरोटेटरी. जे मिळणारं मिक्सचर आहे ती लिव्हरोटेटरी मिक्सचर असणार आहे. लक्षात आलंय? तर या पद्धतीनं हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज ब्रिंग्स अबाउट अ चेंज इन द साइन ऑफ रोटेशन फ्रॉम डेक्स्ट्रो प्लस टू लिव्हो मायनस. तुम्ही जो सुक्रोज घेतला होता तो डेक्स्ट्रो रोटेटरी होता, त्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर मिळणारं जे मिश्रण आहे ते मिश्रण लिव्हरोटेटरी आहे, अँड देअरफॉर द प्रॉडक्ट इज नेम्ड ॲज इन्व्हर्ट शुगर. जे काय आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं मिश्रण मिळत आहे ते मिश्रण लिव्हरोटेटरी आहे आणि त्या मिश्रणाला इन्व्हर्ट शुगर असं म्हटलं जातं. लक्षात आलंय? तर या पद्धतीनं जे काही सुक्रोज आहे त्या सुक्रोजचं हे असणारं स्ट्रक्चर C1 ऑफ अल्फा ग्लुकोज कंबाइन्स विथ C2 ऑफ बीटा फ्रुक्टोज, अँड दिस वन इज द ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म्ड बिटवीन दीज टू. एक महत्वाची बाजू या ठिकाणी सांगायची राहिली की हा जो काही सुक्रोज आहे तो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. दिस सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर ॲज वी ऑब्झर्व दॅट C1 ऑफ अल्फा ग्लुकोज फॉर्म ग्लायकोसिडिक लिंकेज विथ C2 ऑफ बीटा ग्लुकोज. तर इथं हे जे दोन्ही एनोमेरिक कार्बन आहेत, जे एनोमेरिक कार्बन एकमेकाबरोबर कंबाईन झालेले आहेत आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलाय. सो इट डू नॉट कंटेन एनी फ्री अल्डिहाइडिक और केटोनिक ग्रुप. याच्यामध्ये कुठेही फ्री अल्डिहाइडिक किंवा केटोनिक ग्रुप दिसत नाही आणि त्यामुळं हे जे सुक्रोज आहे ते नॉन रिड्युसिंग शुगर आहे, विच डू नॉट रिड्युसेस टू फेलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएजंट. तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला इथे दिसतंय C1 हा पण एनोमेरिक कार्बन आहे ग्लुकोजचा, आणि फ्रुक्टोजचा C2 कार्बन हा सुद्धा एनोमेरिक कार्बन आहे, आणि 2 एनोमेरिक कार्बन मध्ये ही लिंकेज तयार झाली आहे. त्यामुळे याच्यामध्ये फ्री अल्डिहाइडिक किंवा केटोनिक ग्रुप नाही आणि त्यामुळं हे नॉन रिड्युसिंग शुगर आहे. दुसरी जी काही डायसॅकराइड आहे ते माल्टोज. माल्टोज इज कंपोज्ड ऑफ 2 अल्फा डी ग्लुकोज युनिट इन विच C1 ऑफ 1 ग्लुकोज
इज लिंक्ड विथ C4 ऑफ अनदर ग्लुकोज. याच्यामध्ये 2 अल्फा डी ग्लुकोजचा हा डायमर आहे की ज्याच्यामध्ये एका अल्फा डी ग्लुकोजचा C1 म्हणजे ॲनोमेरिक कार्बन हा दुसऱ्या अल्फा डी ग्लुकोजच्या C4 कार्बनला, दॅट इज नॉन ॲनोमेरिक मन. लक्षात घ्या, जो C4 कार्बन आहे तो नॉन ॲनोमेरिक आहे. या बीटा डी अल्फा डी ग्लुकोजचे 2 मोलेक्युल आहेत. हा C1, या मोलेक्युलचा हा C1 ॲनोमेरिक कार्बन आहे. तर हा जो दुसरा मोलेक्युल आहे त्याचा ॲनोमेरिक कार्बन इथे आहे आणि हा जो आहे तो C4 नॉन ॲनोमेरिक आहे. आणि यांच्यामध्ये या पद्धतीनं ग्लायकोसिडिक लिंकेज या ठिकाणी तयार झाले आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या, या मोलेक्युल मधला जो काही ॲनोमेरिक कार्बन आहे तो जसाच्या तसा आहे. इट डू नॉट पार्टिसिपेट इन द ग्लायकोसिडिक लिंकेज. सो दिस aldehyde group is free aldehyde group can be produced at C1, हा जो काही C1 of second glucose in the solution and it shows reducing property, so it is reducing sugar. थोडक्यात हा जो काही C1 आहे तो अल्डिहाइडिक फ्री अल्डिहाइडिक ग्रुप तयार करतोय आणि त्यामुळे हे जे माल्टोज आहे दॅट माल्टोज इज रिड्युसिंग शुगर बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ फ्री अल्डिहाइडिक ग्रुप. लक्षात घ्या, लिंकेज कोणामध्ये आहे तर एका अल्फा डी ग्लुकोजचा C1 कार्बन हा दुसऱ्या अल्फा डी ग्लुकोजच्या C5 कार्बनला ग्लायकोसिडिक लिंकेजनं जोडला जातोय. त्यामुळं दुसऱ्या मॉलिक्युलचा जो C1 कार्बन आहे ॲनोमेरिक कार्बन हा त्या ठिकाणी जसाच्या तसा राहणार आहे आणि सोल्युशन मध्ये तो फ्री अल्डिहाइडिक ग्रुप तयार करणार आहे. त्यामुळं ही जी काही माल्टोज शुगर आहे ती रिड्युसिंग शुगर असेल. नेक्स्ट इज दॅट लॅक्टोज शुगर. दिस लॅक्टोज शुगर इज कंपोज्ड ऑफ, लॅक्टोज शुगरला आपण मिल्क शुगर असंही म्हटलं जातं. लॅक्टोज शुगर प्रेझेंट इन द मिल्क, सो इट इज रेफर्ड एज मिल्क शुगर. इट इज कंपोज्ड ऑफ बीटा डी गॅलॅक्टोज अँड बीटा डी ग्लुकोज. बीटा डी गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज या दोघांच्या मध्ये जी ग्लायकोसिडिक लिंकेज तयार होईल त्यापासून मिळतो तो लॅक्टोज. लिंकेज इज इन बिटवीन C1 ऑफ गॅलॅक्टोज. लक्षात घ्या, गॅलॅक्टोजचा ॲनोमेरिक कार्बन हा जो काही गॅलॅक्टोज आहे त्याचा ॲनोमेरिक कार्बन म्हणजे C1 कार्बन लिंक्ड or it form glycosidic linkage with C4 of an glucose molecule. जो दुसरा ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे बीटा डी ग्लुकोज त्याच्या C4 कार्बन बरोबर ती ग्लायकोसिडिक लिंकेज तयार करतोय. इथं आपल्याला स्पष्ट दिसतंय जो बीटा डी ग्लुकोज आहे त्याचा ॲनोमेरिक कार्बन हा फ्री तसाच त्या ठिकाणी आहे. इट डू नॉट पार्टिसिपेट इन द ग्लायकोसिडिक लिंकेज, सो इन सोल्युशन इट शोज रिड्युसिंग प्रॉपर्टी. सोल्युशन मध्ये हे लॅक्टोज रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवतं. सो दिस लॅक्टोज इज ऑल्सो बिलॉंगिंग टू, लॅक्टोज सुद्धा काय तर रिड्युसिंग शुगर असणार आहे. तर इथं कॉम्बिनेशन कोणाचं बघा, बीटा डी गॅलॅक्टोज प्लस बीटा डी ग्लुकोज. बीटा डी गॅलॅक्टोजचा C1 कार्बन हा बीटा डी गॅलॅक्टोजच्या C4 कार्बन बरोबरती ग्लायकोसिडिक लिंकेज तयार करणार आहे. तुम्हाला हेच विचारणार आहे त्याच्यातलं कंपोजिशन काय आहे, कोणापासून तयार झालाय आणि लिंकेज कशामध्ये, हे प्रश्न तुम्हाला विचारणार. तिसरा प्रश्न विचारला जाईल तो रिड्युसिंग शुगर आहे का नॉन रिड्युसिंग शुगर आहे, आणि जर रिड्युसिंग शुगर असेल तर का रिड्युसिंग शुगर आहे. तर या पद्धतीचं MCQ स्ट्रक्चरल फीचर तुम्हाला इथं रेग्युलरला ते महत्वाचं आहे. हे स्ट्रक्चर रेग्युलरला काढा. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज लॅक्टोज ग्लुकोज, हे तुम्हाला क्वचित विचारलं जाऊ शकतं. पण मेनली जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ते कंपोजिशन, लिंकेज आणि त्याची रिड्युसिंग प्रॉपर्टी याच्यावरती मेनली आपल्याला विचारले जाते. देन पॉलिसॅकॅराइड पुढचा प्रकार आहे तो पॉलिसॅकॅराइड. दॅट इज polysaccharide are the carbohydrate which on hydrolysis gives large number of monosaccharide unit. असंख्य मोनोसॅकॅराइड मॉलिक्युल किंवा युनिट मिळत असतील तर त्याला आपण पॉलिसॅकॅराइड म्हणतोय. मग त्याचे आपण 2 प्रकार बघितले होते, एक होमोपॉलिसॅकॅराइड आणि हेट्रोपॉलिसॅकॅराइड. पैकी होमोपॉलिसॅकॅराइड मधला आपल्याला या ठिकाणी प्रकार अभ्यासायचा आहे तो म्हणजे स्टार्च आणि सेल्युलोज. पैकी जे स्टार्च आहे त्या स्टार्चच्या बाबतीमध्ये सांगायचं इट इज पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज अँड इट कन्सिस्ट ऑफ 2 कंपोनंट. जे काही स्टार्च आहे तो पॉलिमर आहे आणि त्याचा जो मोनोमर आहे तो अल्फा ग्लुकोज. सो मोनोमर ऑफ द स्टार्च इज अल्फा ग्लुकोज अँड विच कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक अमायलोज आणि दुसरा पार्ट आहे तो अमायलोपेक्टिन. सो अमायलोज इज वॉटर सोल्युबल कंपोनंट. हा वॉटर सोल्युबल पार्ट आहे दॅट इज कॉन्स्टिट्यूट अबाउट 15 to 20%, 15 ते 20% एवढा असणार आहे. Chemically, amylose is a long unbranched chain of 200 to 1000 alpha D glucose unit.
कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 1000 अल्फा डी ग्लुकोज युनिट एकमेकाला जोडल्यानंतर जे काही वॉटर सोल्युबल जो पार्ट तयार होणार आहे या स्टार्चचा त्याला अमायलोज पार्ट म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जे लिंकेज होणार आहे ग्लुकोज मॉलिक्युलची दॅट C1 ऑफ 1 अल्फा डी ग्लुकोज फॉर्म ग्लायकोसिडिक लिंकेज विथ C4 ऑफ अनदर अल्फा डी ग्लुकोज. सो C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज यांच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. सो दिस इज अमायलोज पार्ट. सेकंड पार्ट इज दॅट अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिन इज इनसोल्युबल इन वॉटर. हा पाण्यामध्ये न विरघळणारा पार्ट आहे. इट कॉन्स्टिट्यूट अबाउट 80 to 85%. हा 80 ते 85% एवढा आहे. इट इज ब्रँच्ड चेन पॉलिमर. हा ब्रँच्ड चेन पॉलिमर आहे ऑफ अल्फा डी ग्लुकोज युनिट इन विच चेन इज फॉर्म बाय C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज. वरची जी अमायलोजची जी लिंकेज आहे त्या पद्धतीने C1 C4 लिंकेज असणार आहे आणि त्या C1 C4 लिंकेजला या ठिकाणी C1 C6 ग्लायकोसिडिक लिंकेज हे दुसऱ्या चेन बरोबर त्या ठिकाणी डेव्हलप होईल. तर अमायलोपेक्टिन हा वॉटर इनसोल्युबल पार्ट आहे. मेजॉरिटी पार्ट वॉटर इनसोल्युबल आहे. त्यामुळं रिझल्टंट जे स्टार्च आहे ते स्टार्च सुद्धा पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या स्वरूपात आहे. ओके, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते या पद्धतीनं अमायलो जो पार्ट आहे तो अल्फा डी ग्लुकोजचे मॉलिक्यूल C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेजनं चेन मध्ये जोडले जातील. हा पार्ट आहे तो वॉटर सोल्युबल पार्ट आहे. आणि दुसरा जो पार्ट या ठिकाणी आपण सांगितला ब्रँच्ड दॅट इज अमायलोपेक्टिन. मग याच्यामध्ये जे काही अल्फा डी ग्लुकोज आहेत त्यांच्यामध्ये C1 C4 लिंकेज आहे आणि या मधला जो काही या लिंक मधला किंवा या चेन मधला जो C1 कार्बन आहे तो दुसऱ्या चेन मधल्या C6 कार्बन बरोबरती या पद्धतीनं ग्लायकोसिडिक लिंकेज या ठिकाणी तयार करतोय. आणि हा अमायलोपेक्टिन वॉटर इनसोल्युबल पार्ट ऑफ द स्टार्च विच कॉन्स्टिट्यूट अबाउट 80 to 85%. सो दिस अमायलोज अँड अमायलोपेक्टिन प्रेझेंट इन द स्टार्च. नेक्स्ट इज दॅट सेल्युलोज. सेल्युलोज इज द स्ट्रेट चेन पॉलिसॅकराइड कंपोज्ड ऑफ ओनली बीटा डी ग्लुकोज युनिट. जे बीटा डी ग्लुकोज युनिट आहे ते C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेजनं एकमेकाला जोडले जातील आणि जी काही लॉंग चेन आहे ती लॉंग चेन दॅट इज नथिंग बट द सेल्युलोज. इथं कुठेही ब्रँचिंग नाही, लॉंग चेन आहे. बीटा डी ग्लुकोजची युनिट एकमेकाला C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेजनं जोडले जातील आणि या पद्धतीनं हा सेल्युलोज त्या ठिकाणी तयार होईल. याचा जो डायमर आहे सेल्युलोज मधला जो डायमर आहे म्हणजे दोन बीटा डी ग्लुकोज युनिट जर एकमेकाला जर जोडले असतील ग्लायकोसिडिक लिंकेजनं तर त्याला सेलोबायोज असं म्हणतात. तर सेलोबायोज जसं स्टार्चचा डायमर माल्टोज आहे. स्टार्च मधला जो स्टार्च हे पॉलिमर आहे बीटा डी ग्लुकोजचा. लक्षात घ्या अल्फा डी ग्लुकोज आहे सॉरी स्टार्च हा अल्फा डी ग्लुकोजचा पॉलिमर आहे आणि त्याच्यामधला जो डायमर आहे तो माल्टोज आहे. तसं सेल्युलोज हा पॉलिमर आहे बीटा डी ग्लुकोजचा आणि त्याच्यातला जो डायमर आहे तो सेलोबायोज. त्या डायमरचं नाव आहे सेलोबायोज. ओके, सो नेक्स्ट थर्ड इज दॅट ग्लायकोजन. तिसरं जे पॉलिसॅकराइड ते ग्लायकोजन. इट इज ऑल्सो नोन एज एनिमल स्टार्च. त्याला एनिमल स्टार्च म्हटलं जातं ऍज इट इज प्रेझेंट इन द एनिमल बिकॉज इट स्ट्रक्चर इज सिमिलर टू दॅट ऑफ द अमायलोपेक्टिन. स्टार्च मधला जो अमायलोपेक्टिन आहे त्याच्याप्रमाणे स्ट्रक्चर आहे रादर मोर हायली ब्रँच्ड. मग अमायलोपेक्टिन मध्ये जेवढं ब्रँचिंग दिसतंय त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त ब्रँचिंग आपल्याला या ग्लायकोजन मध्ये दिसून येईल. सो इट इज अमायलो स्टार्च. इट इज प्रेझेंट इन लिव्हर मसल अँड द ब्रेन. हे लिव्हर मध्ये मसल मध्ये आणि ब्रेन मध्ये आपल्याला सापडणार आहे. इम्पॉर्टन्स ऑफ द कार्बोहायड्रेट. हे जे काही कार्बोहायड्रेट आहे त्यांची इम्पॉर्टन्स काय. सो इट इज कार्बोहायड्रेट आर द इसेन्शियल फॉर द लाईफ इन बोथ plant and animal. They form major part of our food. Carbohydrates are used as storage molecule as a starch in plant and glycogen in animal. They provide a raw material for many important industries such as textile, paper, liquor, beverages, etc. The two aldopentoses like D-ribose and D2-deoxy-D-ribose are present इन न्यूक्लिक ऍसिड. तर या पद्धतीनं जे काही कार्बोहायड्रेट आहेत दे आर प्रेझेंट इन प्लांट एज वेल एज एनिमल. प्लांट मध्ये असणार आहे ते स्टार्चच्या स्वरूपामध्ये, एनिमल मध्ये असणार आहे ते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये. वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपण या कार्बोहायड्रेटचा वापर करतोय. मग टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, पेपर इंडस्ट्री आहे, लिकर इंडस्ट्री आहे. लिकर इंडस्ट्री
मध्ये बेवरेजेस जे तयार केलं, अल्कोहोल किंवा जे बेवरेजेस तयार केले जात आहेत तिथं हे ग्लुकोज किंवा जे केन शुगर आहे त्याच्यापासून त्याचं हायड्रोलिसिस करून किंवा स्टार्च आहे त्या स्टार्च पासून ग्लुकोज तयार केलं जातं. स्टार्च पासून या पद्धतीनं जे काही फर्मेंटेशन प्रोसेसनं लिकर तयार केली जाते, आपल्याला त्याला म्हटलं जातं वाईन. दॅट इज ग्रेन, धान्यांपासून तयार केली जाणारी जी वाईन आहे ती वाईन या पद्धतीनं तयार केली जाईल. अगेन अल्डोपेंटोजेस, जे अल्डोपेंटोजेस म्हणजे डी रायबोज असेल किंवा डीऑक्सी रायबोज शुगर असेल, दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लिक ऍसिड. सो दॅट्स ऑल अबाउट फर्स्ट part of the chapter, that is carbohydrate. Second part is that proteins, organic nitrogenous polymeric compound required for the growth and maintenance of the body are known as protein. So all proteins are polymers of alpha amino acid. हे सगळे प्रोटीन अल्फा अमिनो ऍसिडचे पॉलिमर्स आहेत. मग हे जे काही अल्फा अमिनो ऍसिड आहे त्याचं स्ट्रक्चर काय? सो अमिनो ऍसिड कंटेन अमिनो ग्रुप, दॅट इज NH2 अँड कार्बोझायलिक फंक्शनल ग्रुप. ओनली अल्फा अमिनो ऍसिड आर ऑब्टेन्ड ऑन हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन. लक्षात घ्या, अमिनो ऍसिडचे वेगवेगळे प्रकार आहेत. अल्फा अमिनो ऍसिड आहे, बीटा अमिनो ऍसिड आहे, गॅमा अमिनो ऍसिड आहे, डेल्टा अमिनो ऍसिड आहे. डिपेंडिंग अपॉन द अमिनो ग्रुप अटॅच्ड टू द कार्बन, तो अमिनो ग्रुप कोणत्या कार्बनला जोडलाय. जर अल्फा कार्बनला जोडला असेल तर अल्फा अमिनो ऍसिड, बीटा कार्बनला जोडला असेल तर बीटा अमिनो ऍसिड, गॅमा कार्बनला जोडला असेल तर गॅमा अमिनो ऍसिड. या पद्धतीने जे काही प्रोटीन आहे त्या प्रोटीनचा हायड्रोलिसिस केल्यानंतर जे अमिनो ऍसिड मिळत आहेत ते अल्फा अमिनो ऍसिड आहेत. याचा अर्थ या अमिनो ऍसिड मधला जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनला NH2 ग्रुप जोडलेला असेल तर हे अल्फा अमिनो ऍसिड. आता जे काही प्रोटीन मध्ये अल्फा अमिनो ऍसिड आहेत त्यांचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलं गेलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड. सो फर्स्ट इज दॅट डिपेंडिंग अपॉन रिलेटिव्ह नंबर ऑफ अमिनो अँड कार्बोझायलिक ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. त्यांच्या मॉलिक्यूल मध्ये किती कार्बोझायलिक ग्रुप आहेत, किती अमिनो ग्रुप आहेत याच्यानुसार 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेले आहेत. एक ऍसिडिक, दुसरा बेसिक आणि तिसरा न्यूट्रल. सो फर्स्ट ऍसिडिक, मोर कार्बोझायलिक ग्रुप ऍज कम्पेअर टू अमिनो ग्रुप. या ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड मध्ये कार्बोझायलिक ग्रुपची संख्या अमिनो ग्रुपच्या संख्येच्या तुलनेत जास्त असणार आहे, म्हणून ते ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणार आहे. बेसिक अल्फा अमिनो ऍसिड, मोर नंबर ऑफ अमिनो दॅन कार्बोझायलिक ग्रुप. अमिनो हा बेसिक कॅरेक्टर दाखवणारा ग्रुप आहे, त्यांची संख्या कार्बोझायलिक ग्रुपच्या संख्येच्या तुलनेत जास्त असणार तर ते बेसिक असणार आहे. आणि न्यूट्रल, दॅट इक्वल नंबर ऑफ अमिनो अँड कार्बोझायलिक ग्रुप मेक इट न्यूट्रल. तर लक्षात घ्या, दोन्हीची संख्या सारखी आहे, जेवढे अमिनो ग्रुप आहे तेवढेच कार्बोझायलिक ग्रुप असतील तर हे न्यूट्रल कॅरेक्टर दाखवणार आहे. जनरली लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं हे जे अल्फा अमिनो ऍसिड आहेत ते एम्फोटेरिक आहेत बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक एज वेल एज बेसिक ग्रुप. त्याच्यामध्ये ऍसिडिक ग्रुप आहे कार्बोझायलिक, बेसिक ग्रुप आहे अमिनो ग्रुप, त्यामुळे हे एम्फोटेरिक नेचर दाखवत आहे. सेकंड कॅटेगरी इज दॅट डिपेंडिंग अपॉन देअर सिंथेसिस. त्यांचं जे सिंथेसिस आहे त्याच्यानुसार अल्फा अमिनो ऍसिडचं वर्गीकरण 2 कॅटेगरीमध्ये केले गेलेलं आहे. एक नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड अँड सेकंड इसेन्शियल अमिनो ऍसिड. फर्स्ट, non-essential amino acid, the amino acid which can be synthesized in the body. जे अमिनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये तयार केले जात आहेत, लक्षात घ्या, विच कॅन बी सिंथेसाइज्ड इन बॉडी आर नोन ऍज नॉन इसेन्शियल. म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये तयार केले जात आहेत ते आपल्याला डाएट मधून घ्यायची आवश्यकता नाही, गरज नाही, म्हणून नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड असं म्हटलंय. आणि दुसरा जो प्रकार आहे तो इसेन्शियल अमिनो ऍसिड, द अमिनो ऍसिड विच कॅनॉट बी सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी. आपल्याला शरीरामध्ये हे अमिनो ऍसिड तयार केले जात नाहीत, विच मस्ट बी ऑब्टेन्ड थ्रू डाएट, की जे आपल्याला आहारामधून घ्यावे लागतात. सच अमिनो ऍसिड आर नोन एज इसेन्शियल अमिनो ऍसिड. तर लक्षात घ्या, जर आपल्या शरीरामध्ये तयार केलं जात असेल, आहारामधून घ्यायची काही गरज नसेल तर ते नॉन इसेन्शियल. आणि जे आपल्या शरीरामध्ये तयार केलं जात नाही मात्र ते आहारामधून घेणं गरजेचं आहे, म्हणून त्याला आपण इसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड असं म्हणतोय. इन ॲक्वियस सोल्युशन कार्बोझायलिक ग्रुप कॅन लूज प्रोटीन. जर आपण या अल्फा अमिनो ऍसिडचं पाण्यामध्ये द्रावण तयार केलं तर कार्बोझायलिक ग्रुप आहे तो प्रोटॉन लॉस करतोय अँड अमिनो ग्रुप कॅन ऍक्सेप्ट इट. तर कार्बोझायलिक ग्रुप प्रोटॉन लॉस करतोय आणि त्यातलाच अमिनो ग्रुप प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय आणि या कार्बोझायलिक ग्रुप
न प्रोटॉन दिल्यामुळं आणि अॅमिनो ग्रुपनं प्रोटॉन घेतल्यामुळं आपल्याला डायपोलार आयॉन त्या ठिकाणी मिळेल. अँड दॅट डायपोलार आयॉन इज रेफर्ड ॲज द झ्विटर आयॉन. त्याला झ्विटर आयन म्हटलं जातं. इन झ्विटर आयोनिक फॉर्म अॅमिनो ऍसिड शोध एम्फोटेरिक बिहेवियर. जस्ट याच्या अगोदर आपण सांगितलं ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल. पण हे जे अल्फा अमिनो ऍसिड आहेत त्यांच्यामध्ये दोन्ही प्रकारचे फंक्शनल ग्रुप आहेत. बेसिक कॅरेक्टर दाखवणारा अॅमिनो ग्रुप पण आहे आणि ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणारा कार्बोझायलिक ग्रुप पण आहे. आणि त्यामुळं हे जे काही अल्फा अमिनो ऍसिड आहेत ते एम्फोटेरिक बिहेवियर आहेत. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ झ्विटर. तर यामध्ये कार्बोझायलिक ऍसिडचा जो हा हायड्रोजन आहे तो NH2 ग्रुपला अटॅच झाला. इथं NH2 वरची जी लोन पेअर आहे ती H प्लस बरोबर ती कंबाईन झाली, कोऑर्डिनेट कोव्हलंट बॉन्ड तयार झाला आणि इथं हा डायपोलार फॉर्म त्याला झ्विटर आयन म्हटलं जातं. ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे तर नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून याला डायपोलार आयॉन असं म्हटलं जातं. दॅट इज झ्विटर आयॉन. नेक्स्ट इज दॅट स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आहे, प्रोटीन आर पॉलिमर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड अँड दे आर कनेक्टेड टू इच अदर बाय पेप्टाइड बॉन्ड और पेप्टाइड लिंकेज. जी काही प्रोटीन आहेत त्या प्रोटीन हे अल्फा अमिनो ऍसिडचे पॉलिमर आहेत आणि दोन अल्फा अमिनो ऍसिड एकमेकाला जोडली जाणारी जी लिंकेज आहे ती पेप्टाइड लिंकेज. जसं आपण कार्बोहायड्रेट मध्ये म्हटलं दोन मोनोसॅकॅराइड युनिट एकमेकाला ग्लायकोसिडिक लिंकेजनं जोडले जात आहेत, तसं प्रोटीन मध्ये दोन अल्फा अमिनो ऍसिड हे पेप्टाइड लिंकेजने जोडले जात आहेत. आता ही पेप्टाइड लिंकेज कशी तयार होते तर एका अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल मधल्या NH2 ग्रुप मधला हायड्रोजन हा दुसऱ्या अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल मधल्या कार्बोझायलिक ग्रुप मधल्या OH बरोबर ती कंबाईन होणार आहे आणि दोघांमधून एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढला जाईल आणि यांच्यामध्ये CONH म्हणजे ज्याला आपण पेप्टाइड लिंकेज म्हणतोय ती पेप्टाइड लिंकेज या ठिकाणी तयार होईल. आपल्याला एक्झाम्पल दिलंय, हा ग्लायसिन आहे आणि हा ॲलेनिन आहे. हा ग्लायसिन आहे, हा ॲलेनिन आहे. दोन वेगवेगळे अल्फा अमिनो ऍसिड आहेत की ज्यांच्यामध्ये या कार्बोझायलिक ग्रुप एका मॉलिक्यूल म्हणजे ग्लायसिन मधल्या कार्बोझायलिक ग्रुप मधला OH ग्रुप हा ॲलेनिन मधल्या NH2 ग्रुप मधल्या हायड्रोजन बरोबर ती कंबाईन झाला, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला आणि ग्लायसॅलेनिन हे या ठिकाणी डायपेप्टाइड या ठिकाणी तयार झालं. हे जे काही आहे याला म्हटलं जातं डायपेप्टाइड ऍज इट कन्सिस्ट ऑफ अ पेप्टाइड लिंकेज. दोन अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल पासून तयार होतं ते डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, टेट्रापेप्टाइड, पेंटापेप्टाइड, पॉलीपेप्टाइड या पद्धतीनं नॉमेनक्लेचर केलं जाईल. त्याच्यानंतर सेकंड इज दॅट क्लासिफिकेशन ऑफ द प्रोटीन. प्रोटीनचं वर्गीकरण. So protein are classified into two types on the basis of their shape, fibrous protein and globular protein. When peptide chain are run parallel and held together by hydrogen and disulfide bond. जर या पॉलीपेप्टाइड चेन एकमेकाला पॅरलली रन होत असतील आणि त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायसल्फाइड बॉन्ड त्या ठिकाणी तयार होत असेल तर हे जे काही फायबर लाईक स्ट्रक्चर असणारे प्रोटीन आहेत म्हणून त्याला फायब्रस प्रोटीन असं म्हटलं जातं. याचे एक्झाम्पल आहेत केरेटिन प्रेझेंट इन हेअर, वूल अँड सिल्क अँड मायोसिन प्रेझेंट इन मसल. मसलमध्ये असणारं जे मायोसिन, केसांमध्ये असणारं केरेटिन. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ द फायब्रस प्रोटीन. सेकंड वन इज दॅट ग्लोब्युलर प्रोटीन. दॅट इज व्हेन चेन्स ऑफ द पॉलीपेप्टाइड कॉइल अराउंड टू गिव्ह स्पेरिकल शेप. या पॉलीपेप्टाइड चेनचं जर कॉइलिंग झालं, एकमेकावरती गुंडाळल्या गेल्या तर स्पेरिकल शेपचा किंवा ओव्हल शेप त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे म्हणून त्याला ग्लोब्युलर प्रोटीन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल बिलॉंगिंग टू इट दॅट इज इन्सुलिन अँड अल्ब्युमिन. सो इन्सुलिन अँड अल्ब्युमिन दीज आर द ग्लोब्युलर प्रोटीन. देन स्ट्रक्चर अँड शेप ऑफ द प्रोटीन. प्रोटीनचं स्ट्रक्चर आणि शेप. आता प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आणि शेप एकूण 4 टप्प्यामध्ये दिलं जातं. पहिला आहे प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, तिसरा आहे टर्शरी स्ट्रक्चर आणि जे लास्ट स्ट्रक्चर आहे जे प्रोटीन आपल्याला प्रेझेंट ऑब्झर्व होतं ते क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे ते काय? सो फर्स्ट इज दॅट प्रायमरी स्ट्रक्चर पॉलीपेप्टाइड चेन हॅज अमिनो ऍसिड लिंक्ड विथ इच अदर इन स्पेसिफिक सिक्वेन्स. हे जे काही अल्फा अमिनो ऍसिड आहेत ते एकमेकाला एका विशिष्ट सिक्वेन्स मध्ये एकमेकाला जोडले जातील अँड इट इज दिस सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. मग हा जो काही प्रायमरी स्ट्रक्चर दॅट नथिंग बट द सिक्वेन्शियल अरेंजमेंट ऑफ द अल्फा अमिनो ऍसिड. हे अल्फा अमिनो ऍसिड एकमेकाला सिक्वेन्सली अरेंज झालेले आहेत की ज्यांच्यामध्ये एकमेकामध्ये म्हणजे एकमेकामध्ये पेप्टाइड लिंकेज तयार झाले आणि हे
असंख्य अल्फा अमिनो ऍसिड एकमेकाला जोडले जातील इन स्पेसिफिक सिक्वेन्स, अँड दॅट स्पेसिफिक सिक्वेन्स इज रेफर्ड ॲज प्रायमरी स्ट्रक्चर. एनी चेंज इन द प्रायमरी स्ट्रक्चर, रिमेंबर दॅट, एनी चेंज इन द प्रायमरी स्ट्रक्चर, दॅट इज द सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड क्रिएट डिफरंट प्रोटीन. जर त्या प्रायमरी सिक्वेन्स मध्ये काही बदल झाला असेल तर त्या एका प्रोटीनचं रूपांतर दुसऱ्या प्रोटीन मध्ये होणार आहे. सो इट क्रिएट डिफरंट प्रोटीन. सो सेकंड वन इज दॅट सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. दुसरा आहे, आवाज येतोय का सगळ्यांना रे? ओके. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन, प्रोटीनचं दुसरं स्ट्रक्चर. आता सेकंडरी स्ट्रक्चर काय? स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन रेफर्स टू शेप इन विच ए लॉंग पॉलिपेप्टाइड चेन इज एक्झिस्ट, की ज्याच्यामध्ये लॉंग पॉलिपेप्टाइड चेन असणार आहे आणि त्याचा जो शेप आहे, त्या लॉंग पॉलिपेप्टाइड चेनचा जो शेप आहे तो नेमका कुठल्या प्रकारचा आहे. मग त्याच्यामध्ये दोन शेप आपल्याला सांगता येतील. दे आर फाउंड टू एक्झिस्ट इन टू डिफरंट टाइप, दॅट इज अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर अँड बीटा प्लेटेड स्ट्रक्चर. दोन प्रकार आहेत. एक राईट हँडेड हेलिक्स स्ट्रक्चर की ज्याला अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर म्हणलं जातं, आणि फोल्डेड जे स्ट्रक्चर आहे ज्याला बीटा प्लेटेड स्ट्रक्चर असं म्हणलं जातं. दिस स्ट्रक्चर अरायजेस ड्यू टू रेग्युलर फोल्डिंग ऑफ बॅकबोन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. तर याच्यामध्ये हे सेकंडरी स्ट्रक्चर आहे की लॉंग चेन पॉलिपेप्टाइड चेन आहे, त्याचा जो शेप आहे मग तो अल्फा हेलिक्स असेल किंवा बीटा प्लेटेड असेल. लक्षात आलं? आणि हे अल्फा हेलिक्स किंवा बीटा प्लेटेड जे स्ट्रक्चर आहेत ते कशामुळे तयार होत आहेत? ड्यू टू द रेग्युलर फोल्डिंग ऑफ दिस पॉलिपेप्टाइड चेन ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये डेव्हलप होत आहे आणि या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे त्या पॉलिपेप्टाइड चेन मध्ये या पद्धतीचं एक अल्फा हेलिकल किंवा बीटा प्लेटेड स्ट्रक्चर आपल्याला या पद्धतीने मिळून जाईल, की जे आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल. तर जे पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन, आणि जे दुसरं स्ट्रक्चर आपल्याला दाखवलं गेलंय ते बीटा प्लेटेड स्ट्रक्चर. तर पहिलं अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर, दुसरं आहे ते बीटा. आपल्याला दिसते राईट हँडेड जे स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये त्या स्ट्रिपमध्ये किंवा जे प्रोटीनची पेप्टाइड चेन आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी तयार झाले दिसतंय. सो दीज आर द हायड्रोजन बॉन्डिंग अँड बिकॉज ऑफ दॅट इट इज अल्फा हेलिक्स वन. अँड बीटा प्लेटेड स्ट्रक्चर, यामध्ये एकमेकामध्ये ही जी काही एक पॉलिपेप्टाइड चेन आहे, ही पॉलिपेप्टाइड चेन आहे, ही पॉलिपेप्टाइड चेन आहे, आणि यांच्यामध्ये एकमेकामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग डेव्हलप झालंय आणि त्यामुळं हे जे काही स्ट्रक्चर आहे ते फोल्डेड स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर हे अल्फा हेलिक्स आणि दुसरं आहे ते बीटा प्लेटेड स्ट्रक्चर. सो दीज आर सेकंडरी स्ट्रक्चर. नेक्स्ट वन इज दॅट टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. द टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन रिप्रेझेंट ओव्हरऑल फोल्डिंग ऑफ द पॉलिपेप्टाइड चेन. ज्या काही पॉलिपेप्टाइड चेन आहे त्यांचं ओव्हरऑल फोल्डिंग, दॅट इज फर्दर फोल्डिंग ऑफ द सेकंडरी स्ट्रक्चर. जे जस्ट याच्या आपण अगोदर बघितलं सेकंडरी स्ट्रक्चर विच इज ड्यू टू फोल्डिंग, अँड इफ दॅट स्ट्रक्चर अंडरगोन फर्दर फोल्डिंग, त्या सेकंडरी स्ट्रक्चरचं परत फोल्डिंग होत असेल तर आपल्याला जे मिळणारं जे स्ट्रक्चर आहे ते टर्शरी स्ट्रक्चर असणार आहे. सो फर्दर फोल्डिंग ऑफ द सेकंडरी स्ट्रक्चर इज नथिंग बट टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. इट गिव्ह द राईट्स टू मेजर मोलेक्युलर शेप. जो काही मेजर मोलेक्युलर शेप आहे दॅट इज फायब्रस और ग्लोब्युलर. जस्ट याच्या अगोदर आपण क्लासिफिकेशन बघितलं, फायब्रस प्रोटीन, ग्लोब्युलर प्रोटीन. जो मेजर शेप आहे तो मेजर शेप या टर्शरी स्ट्रक्चर मुळे या ठिकाणी येणार आहे. द मेन सोर्स which stabilize secondary and tertiary structure of protein are hydrogen bond, disulfide linkage, van der Waals forces of attraction, electrostatic forces of attraction. लक्षात घ्या, सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं, तर टर्शरी स्ट्रक्चर मध्ये अलॉंग विथ हायड्रोजन बॉन्डिंग डायसल्फाइड लिंकेज, व्हॅन डर वाल्स फोर्सेस, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन या सगळ्या फोर्सेस त्या ठिकाणी असणार आहे. अँड नाउ द लास्ट इज दॅट quaternary structure of the protein. Some of the protein are composed of two or more polypeptide chain refers to as a subunit. The spatial arrangement of this subunit with respect to each other is known as quaternary structure. म्हणजे जे काही पॉलिपेप्टाइड चेन आहेत म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर आहेत त्यांचं एकमेकाबरोबरती परत जे काही कंपोजिशन होणार आहे त्या कंपोजिशन मुळे दोन किंवा अनेक पॉलिपेप्टाइड चेन एकमेकामध्ये गुंडाळले जाणार आहेत. त्याच स्ट्रक्चरला क्वाटर्नरी स्ट्रक्चर असं म्हणता येईल. आपल्याला या ठिकाणी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन या पद्धतीने दाखवता येईल. तर हे जे काही जे सिक्वेन्शियल अरेंजमेंट ऑफ अल्फा अमिनो ऍसिड आहे ते प्रायमरी स्ट्रक्चर आहे. इट मे गेट ट्विस्टेड
त्याचं जे ट्विस्टिंग झालं असेल, कॉइलिंग झालं असेल, हे जे काय मिळणार आहे ते सेकंडरी स्ट्रक्चर आहे. त्या ट्विस्टेड किंवा कॉइलिंगचं फर्दर ट्विस्टिंग किंवा कॉइलिंग झालं तर टर्शरी स्ट्रक्चर मिळत आहे. आणि हे जे टर्शरी स्ट्रक्चर आहे ते एक किंवा दोन पॉलिपेप्टाइड चेन एकमेकांमध्ये गुंडाळल्या गेल्यामुळं हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर या पद्धतीने आपल्याला इथे मिळून जाईल. तर हे आपल्याला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलेलं आहे. हेच याही पद्धतीने इथं दाखवलंय. हे आहे ते अल्फा अमिनो एसिडचे जे चेन आहेत, प्रायमरी स्ट्रक्चर आहे. हे अल्फा हेलिक स्ट्रक्चर किंवा बीटा प्लेटेड स्ट्रक्चर हे सेकंडरी स्ट्रक्चर आहे. हे टर्शरी स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, डायसल्फाइड बॉन्ड, व्हॅन्ड्रॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे टर्शरी स्ट्रक्चर तयार झालंय. आणि या टर्शरी स्ट्रक्चर दोन किंवा अनेक प्रोटीन मॉलिक्यूल एकमेकांनी किंवा पॉलिपेप्टाइड चेन एकमेकांमध्ये गुंडाळले गेल्यामुळं हे तयार होणारे जे ऑब्झर्व्ड क्वाटर्नरी स्ट्रक्चर, म्हणजे जो आपल्याला जो नेटिव्ह स्टेट म्हणतोय, प्रोटीन जो आपल्याला आढळला जातोय तो या फॉर्म मध्ये आपल्याला प्रोटीन आढळला जाणार. नेक्स्ट इज दॅट डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं डिनॅच्युरेशन when protein in its native form is subjected to physical change in temperature. म्हणजे जो काही प्रोटीन जसा परिस्थितीमध्ये आपला आढळला जातोय दॅट इज नेटिव्ह फॉर्म ऑफ द प्रोटीन. जर हा प्रोटीन आपण काही फिजिकल चेंजेसला आपण फिजिकल चेंजेस त्या ठिकाणी घडून आले, लाईक टेम्परेचर और केमिकल चेंज लाईक पीएच, हायड्रोजन बॉन्ड्स आर डिस्टर्ब. म्हणजे जर हे प्रोटीन जर आपण तापवलं असेल, त्याच्यामध्ये काही केमिकल्स ऍड केले असतील किंवा त्याचा जर पीएच जर आपण चेंज केला तर याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहेत ते डिस्टर्ब होतात. ड्यू टू दिस ग्लोब्युल अनफोल्ड अँड हेलिक्स गेट अनकॉइल. जे काही ग्लोब्युल आहेत ते अनफोल्ड होतात, जे हेलिक्स आहेत ते अनकॉइलिंग होतं. अँड प्रोटीन लुजेस इट्स अ बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. ते प्रोटीन स्वतःची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी लॉस करतं. यालाच म्हटलं जातं डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. सो denaturation means what? When protein in its native form is subjected to physical change like change in temperature or chemical change like change in pH, the hydrogen bonds are disturbed. Due to this, globules unfold and helix get uncoiled and the protein loses its biological activity. This is called as denaturation of protein. During denaturation, secondary and tertiary structure are destroyed, but primary structure remains intact. जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे ते जसंच्या तसं राहणार आहे. फक्त सेकंडरी आणि स्ट्रक्चर आहेत ते डिस्ट्रॉय होतील. त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड, डायसल्फाइड बॉन्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, व्हॅन्ड्रॉल फोर्स आहेत, हे सगळं काही ब्रेक होईल आणि मूळचं जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे ते मात्र जसंच्या तसं राहणार आहे. तर त्याला आणि याच्यामुळं हे प्रोटीन स्वतःच्या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी लॉस करत आहे. याला आपण डिनॅच्युरेशन म्हणतोय. मग याचे एक्झाम्पल आपल्याला देता येईल. कोॲग्युलेशन ऑफ एग व्हाईट ऑन बॉइलिंग. जेव्हा आपण एग आपण उकडतोय, अंड उकडल्यानंतर त्यातलं जो काही पांढऱ्या स्वरूपाचा जो एग व्हाईट आहे तो एग व्हाईट त्याचं कोॲग्युलेशन होतं, प्रिसिपिटेशन होतं, दॅट इज द डिनॅच्युरेशन. कर्डिंग ऑफ द मिल्क. जे काही दुधाचं दही होणं, लक्षात घ्या, दुधाचं दही करत असताना आपल्याला त्यात विरजण टाकावं लागतं. मग ते विरजण जे आहे ते फर्मेंटेटिंग एजंट आहे विच कन्सिस्ट ऑफ बॅक्टेरिया. जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया त्या दुधाचं फर्मेंटेशन करतायत. सो कर्डिंग ऑफ मिल्क विच इज कॉज्ड ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड बाय बॅक्टेरिया प्रेझेंट इन द मिल्क. आणि त्यामुळं दुधाचा पीएच आणि जर दह्याचा पीएच आपण बघितला तर दह्याचा पीएच हा कमी आपल्याला सापडणार आहे ऍज इट इज सोर इन टस्ट. लक्षात घ्या, दही हे चवीला आंबट आहे. का आंबट आहे तर त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन झालेला आहे आणि लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन झाल्यामुळं दुधापेक्षा दह्याचा जो पीएच आहे तो कमी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. तर पीएच कमी होणं किंवा टेम्परेचर त्या ठिकाणी दिल्यामुळं त्याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चरल चेंजेस होत आहेत, त्याच्यामध्ये जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होत आहेत आणि जे ग्लोब्युल्स आहेत ते अनफोल्ड होतील, हेलिकल स्ट्रक्चर आहे ते अनकॉइलिंग होईल. यालाच म्हटलं जातं डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. नेक्स्ट इज दॅट एन्झाईम. तिसरा आपण या ठिकाणी बघतोय तो बायोमॉलिक्युल एन्झाईम. दीज आर द बायो कॅटलिस्ट. एन्झाईम हे बायो कॅटलिस्ट आहेत. दे आर व्हेरी स्पेसिफिक अँड इफेक्टिव्ह. स्पेसिफिक आहेत, इफेक्टिव्ह फॉर पर्टिक्युलर रिॲक्शन अँड पर्टिक्युलर सबस्टेट. विशिष्ट सबस्टेटला विशिष्टच एन्झाईम त्या ठिकाणी वापरलं जातं. व त्याच्यामध्ये माल्टोजचं रूपांतर जर तुम्हाला ग्लुकोज मध्ये करायचं असेल तर माल्टेज एन्झाईम वापरलं जातं. ग्लुकोजचं रूपांतर
इथेनॉल मध्ये करायचं असेल तर झायमेज एन्झाईम वापरलं जातं, किंवा सुक्रोजचं रूपांतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये करायचं असेल तर इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम वापरलं जातं. सो दीज एन्झाईम्स आर हायली स्पेसिफिक एज वेल एज इफेक्टिव्ह. mechanism of action of the glucose, that mechanism of action of glucose is similar to that of the chemical catalysis. जे आपण ऍक्शन ऑफ केमिकल कॅटालायसिस बघितलंय त्याच पद्धतीने एन्झायमेटिक कॅटालायसिस की जी इम्युल फिशर या सायंटिस्टनं सांगितलेलं जो मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम आपण बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये लॉक अँड की कॉन्सेप्ट, एन्झाईम विच हॅव व्हेरियस साईट ऑन इट्स मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूल मध्ये वेगवेगळ्या साईट असणार आहेत अँड in which that substrate molecule get fit, की ज्या active site ला तो substrate molecule fit होईल. So shape of the active site is similar to the shape of that substrate to get that substrate get fit into that active site, and we got enzyme substrate complex which undergoes decomposition to produce corresponding product and enzyme get regenerated. तर हे लॉक अँड की कॉन्सेप्ट आपण बघितलेला आहे, तेच मेकॅनिझम आहे प्रपोज्ड बाय सायंटिस्ट इम्युल फिशर. Again, next is that vitamins. So fourth biomolecule is that vitamin. Vitamins are the organic compound which are required in small amount in our diet, but their deficiency causes specific diseases. लक्षात घ्या, these are the organic compound required in small amount, अतिशय कमी प्रमाणामध्ये गरजेचे आहे in our diet, आपल्या आहारामधून, but their deficiency कॉजेस स्पेसिफिक डिसीजेस, पण त्यांच्या कमतरतेमुळे काही डिसऑर्डर, काही डिसीजेस निर्माण होण्याची शक्यता असणार आहे. दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड एज व्हिटॅमिन. यांना आपण व्हिटॅमिन्स असं म्हणतोय. व्हिटॅमिन्स आर डिझाइन्ड or designated by alphabet, that is A, B, C, D, etc. Some of them are further named as subgroup B1, B2, B6, B12, etc. So excess of amino acid, excess of vitamin is also harmful to us. जादाचे विटॅमिनचं जादा सेवन करणं हे सुद्धा आपल्या शरीरासाठी धोक्याचं आहे. म्हणजे थोडक्यात व्हिटॅमिन हे दोन धारी तलवार आहे. कमी असून पण चालणार नाही आणि जास्त होऊन पण चालणार नाही. कमी पडलं तरी डिसऑर्डर डेव्हलप होणार आहे आणि जादा घेतले तरी डिसऑर्डर डेव्हलप होणार आहे. सो एक्सेस ऑफ व्हिटॅमिन इज ऑल्सो हार्मफुल. नेक्स्ट इज दॅट classification of vitamin. So vitamins are classified on the basis of their solubility. There are two categories. One of them is that fat soluble vitamin and second is that water soluble vitamin. So fat soluble vitamin which are soluble in fat and oil but insoluble in water are kept in this group. These are vitamin A, D, E and K. A, D, E and K. These are fat soluble. They are stored in liver and adipose tissue. That is fat storing tissue. जे फॅट स्टोअर करणारे टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये हे व्हिटॅमिन स्टोअर केले जातात. लक्षात घ्या, दीज आर ऑइल ऑर फॅट सोल्युबल, इनसोल्युबल इन वॉटर. एक्झाम्पल्स ऑफ दीज व्हिटॅमिन्स आर A, D, E and K. A, D, E and K. These are the 4 fat soluble vitamin. Next one is that water soluble vitamin. The water soluble vitamin मध्ये that is vitamin B group म्हणजे B कॅटेगरी मध्ये सगळे व्हिटॅमिन C आर सोल्युबल इन वॉटर. जे B आणि C हे दोन जे प्रकार आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत अँड दे आर रेफर्ड ॲज वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन मस्ट बी सप्लाइड रेग्युलरली in diet because they are radially excreted in urine and cannot be stored in our body. आपल्या शरीरामध्ये हे साठवले जात नाहीत. आपल्या बॉडीमधून जादा झाले की सहज ते एक्सक्रीट केले जात आहेत. थोडक्यात हे आपल्या शरीरासाठी हार्मफुल नाही. लक्षात घ्या, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहेत ते हार्मफुल आहेत ऍज दे आर स्टोर्ड इन आवर बॉडी. बट वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन इफ दे आर इन द एक्सेस दे कॅन बी एक्सक्रीटेड फ्रॉम द युरिन. युरिन मधून ते बाहेर टाकले जाणार आहेत. दे कॅनॉट बी स्टोर्ड इन आवर बॉडी. आता हे जे काही व्हिटॅमिन्स आहेत मग त्याच्या बाबतीमध्ये आपण रेग्युलरला व्हिटॅमिन त्याचा सोर्स आणि डिसीजेस बघितलेले आहेत. व्हिटॅमिन जो ए आहे त्याचा सोर्स आहे फिश, लिव्हर ऑइल, कॅरोट, बटर अँड मिल्क. त्याच्यापासून त्याच्या डेफिशियन्सीमुळे ज्या काही डिसीजेस निर्माण होणार आहेत. सो डिसीजेस कॉजेस ड्यू टू द डिफिशियन्सी दॅट इज झिरोप्थॅल्मिया. झिरोप्थॅल्मिया इज नथिंग बट द हार्डनिंग ऑफ कॉर्निया ऑफ द आय. डोळ्यामध्ये जे कॉर्निया आहे त्यांचं हार्डनिंग होणं. नाईट ब्लाइंडनेस दॅट इज द डिसऑर्डर
कॉजेस ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ द व्हिटॅमिन ए. इथं मेन 2 कॉलम महत्वाचे आहेत. एक नेम आणि डिसीज कॉजेस ड्यू टू द डेफिशियन्सी, हे 2 कॉलम महत्वाचे आहेत. बाकी सोर्सेस लक्षात राहिले ठीक आहे, नाही लक्षात राहिले तरी सुद्धा चालू शकतात. दुसरा प्रकार आहे तो व्हिटॅमिन B1, दॅट इज नथिंग बट द थायमिन. इट इज obtained from yeast, milk, green vegetable and various cereals. That is disease causes due to deficiency is that beriberi, that is the loss of appetite regarded with growth. म्हणजे त्या शरीराची वाढ खुंटणं याला बेरी डिसऑर्डर म्हटलं जातं. दॅट इज बिकॉज ऑफ व्हिटॅमिन दॅट कॉजेस ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B1. अगेन व्हिटॅमिन B2, that is riboflavin. Vitamin B2 is referred as riboflavin. It is obtained from milk, egg white, liver, kidney. याच्यामध्ये आपल्याला ते सापडणार आहे. देन डिफिशियन्सी, त्याच्या डेफिशियन्सीमुळे निर्माण होणारा जो डिसीज आहे तो चिलोसिस, दॅट इज फ्लशरिंग ऍट कॉर्नर्स ऑफ माउथ अँड लिप. म्हणजे तोंड किंवा जे काही ओठ आहेत ते चिरलं जाणं, त्याच्यामधून रक्त येणं. डायजेस्टिव्ह डिसऑर्डर, अपचन किंवा पचनाशी निगडीत असणाऱ्या काही डिसऑर्डर. बर्निंग सेन्सेशन ऑफ स्किन, त्वचेची जळजळ होणं, हे व्हिटॅमिन B12 च्या डेफिशियन्सीमुळे या डिसऑर्डर डेव्हलप होणार आहेत. नेक्स्ट व्हिटॅमिन B6, दॅट इज रेफर्ड ॲज पायरिडॉक्सिन, दॅट इट इज प्रेझेंट फ्रॉम, दॅट इज ऑब्टेन्ड फ्रॉम ईस्ट, मिल्क, एग योक, सिरल्स अँड ग्रॅम्स. दॅट इट कॉजेस कन्व्हल्जन. कन्व्हल्जन म्हणजे थोडक्यात ब्रेन कन्व्हल्जन, निर्णय क्षमता कमी होणं या पद्धतीनं, किंवा थोडक्यात टॉगलिंग होणं या पद्धतीचं द्विधा मनस्थिती म्हणतो, ती द्विधावस्था, कन्व्हल्जन निर्माण होण्याची टेंडन्सी. अगेन व्हिटॅमिन B12 दॅट ऑब्टेन्ड फ्रॉम मीट, फिश, एग अँड कर्ड. इट ड्यू टू डिफिशियन्सी इट कॉजेस द डिसऑर्डर दॅट इज एनिमिया. एनिमिया दॅट मीन्स RBC डिफिशियंट इन हिमोग्लोबिन. एनिमिया हा सगळ्यात स्त्रियांमध्ये जास्त आढळणारा आजार आहे, की जे काही HB काउंट आहे, रेड RBCचा काउंट आहे, तो जर कमी झाला किंवा HB कमी झाला की एनिमिया त्या ठिकाणी होतोय. तर मग याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की तोंड येणं, माउथ सोर ज्याला आपण म्हणतो, तोंड आल्यानंतर आपल्याला व्हिटॅमिन B12 ची कमतरता त्या ठिकाणी जाणवते. लक्षात आलं, सोर जे इन माउथ, तोंडामध्ये जे काही लहान लहान अल्सर निर्माण होत आहेत. व्हिटॅमिन C, that is ascorbic acid. It is obtained from all type of the citrus fruit, amla and green leafy vegetable. जे काही हिरव्या पालेभाज्या असतील, आवळा असेल, लिंबू वर्गातली जी फळं आहेत त्यांच्यापासून आपला व्हिटॅमिन C त्या ठिकाणी मिळत आहे. अँड इट दॅट डिसीज कॉजेस ड्यू टू डिफिशियन्सी इज दॅट स्कर्वी, दॅट इज ब्लडिंग फ्रॉम द गम. हिरड्यांमधून रक्त येणं, हिरड्यांमधून रक्त जर येत असेल तर व्हिटॅमिन C ची कमतरता असणार आहे. अगेन व्हिटॅमिन D, दॅट सोर्सेस आर एक्सपोजर टू सनलाइट, फिश अँड एग योक. जर सूर्यप्रकाश, कोवळा जो सूर्यप्रकाश आहे तो, फिश आणि एग योक याच्यामध्ये व्हिटॅमिन D आपल्याला मिळणार आहे. डिफिशियन्सी मुळे निर्माण होणारा जो डिसीज आहे तो रॅकेट, दॅट बोन डिफॉर्मिटीज इन चिल्ड्रन. आकडी वर्ण ज्याला आपण म्हणतो, लक्षात आलं, आकडी वर्ण, दॅट इज बोन डिफॉर्मिटीज इन चिल्ड्रन. अँड ऑस्टिओपॅल्मिया, दॅट इज सॉफ्ट बोन अँड जॉईंट पेन इन द ऍडल्ट. जे काही मोठ्या लोकांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये जे काही जॉईंट मध्ये पेन होणं, लक्षात आलं, हे व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे होणार आहे. अगेन व्हिटॅमिन E, दॅट इज व्हेजिटेबल ऑइल लाईक व्हीट ग्रॅम ऑइल, देन सनफ्लॉवर ऑइल एटसेट्रा. इन्क्रीज द फ्रॅगिलिटी ऑफ RBCs अँड मस्क्युलर विकनेस. जो मस्क्युलर विकनेस आहे तो कमी करण्याचं काम हे व्हिटॅमिन E करणार आहे. अँड लास्ट इज दॅट व्हिटॅमिन K, इट इज प्रेझेंट इन ग्रीन लिफी व्हेजिटेबल अँड इट दॅट डिफिशियन्सी causes due to deficiency of vitamin K causes the disorder that is increase the blood clotting time. रक्त गोठण्याचा जो कालावधी आहे तो वाढला जातोय. So that's all about the vitamins and the deficiency disorder causes due to their deficiency. Next and the last is that nucleic acid. शेवटचं जे बायोमोलेक्युल आहे ते न्यूक्लिक ऍसिड. The particles of the nucleic acid, the particles in nucleic acid of particles
in nucleus of the cell responsible for heredity and are called chromosome. जे काही पार्टिकल आहेत, particle in the nucleus of the cell responsible for heredity are called chromosome. त्यांना chromosomes म्हणलं जाईल, which are made up of protein and another type of the biomolecule. काही बायोमॉलिक्युल, थोडक्यात मेनली त्याच्यामध्ये प्रोटीन असणार आहेत आणि अजून काही बायोमॉलिक्युल असतील, यांच्या कॉम्बिनेशन तयार झालेले जे असणार आहेत त्यांना आपण न्यूक्लिक ऍसिड म्हणलं जातं. मेनली दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी. जे अनुवंशिकता आहे त्या अनुवंशिकतेसाठी हे न्यूक्लिक ऍसिड महत्वाचं आहे. दे आर मेनली ऑफ टू टाइप्स, दॅट इज डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड, त्याला डीएनए ज्याला आपण म्हणतोय, आणि रायबो न्यूक्लिक ऍसिड की ज्याला आपण आरएनए असं म्हणणार आहे. सिन्स न्यूक्लिक ऍसिड are long chain polymers of nucleotide, so they are also called polynucleotide. लक्षात घ्या, यांना पॉलिन्यूक्लियोटाइड म्हटलं जातं as they contain that long chain of the nucleotide, polymeric chain of the nucleotide. Chemical composition of nucleic acid: complete hydrolysis of DNA or RNA yields a pentose sugar, phosphoric acid and nitrogen containing heterocyclic compound, that is bases. तर लक्षात घ्या, जर डीएनए किंवा आरएनएचं हायड्रोलिसिस केलं तर पेंटोज शुगर मिळते, फॉस्फोरिक ऍसिड मिळतंय आणि नायट्रोजन कंटेनिंग काय हेट्रोसायक्लिक बेसिस आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. याचा अर्थ दीज आर द कॉन्स्टिट्युएंट ऑफ दिस डीएनए अँड आरएनए. सो इन डीएनए द शुगर मेजॉरिटी इज बीटा डी टू डी रायबोज, व्हेअरएज इन आरएनए मॉलिक्यूल इट इज बीटा डी रायबोज. तर डीएनए मध्ये आहे ती शुगर बीटा डी टू डी रायबोज आहे आणि आरएनए मध्ये आहे ते बीटा डी रायबोज. या दोन्ही मध्ये आपल्याला स्ट्रक्चरल फीचर इथे दिसत आहे की हा जो काही आहे ही रायबोज शुगर आहे. रायबोज शुगर मध्ये आपल्याला 2 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप दिसतोय आणि जे बीटा डी टू डी रायबोज आहे त्याच्यामध्ये हा 2 नंबरचा कार्बन आहे, तिथं OH ऐवजी हायड्रोजन आहे. इथला ऑक्सिजन रिमूव्ह केलाय म्हणजे त्याला डी ऑक्सी असं म्हटलं जातं. दोन्हीचं स्ट्रक्चर जवळपास सारखंच आहे, फक्त रायबोज शुगर मध्ये 2 नंबरचा जो कार्बन आहे त्याला OH ग्रुप आहे, HOH आहे, तर डी ऑक्सी रायबोज मध्ये 2 नंबरच्या कार्बनला 2 हायड्रोजन जोडलेले आहेत, तिथं ऑक्सिजन नाही म्हणून त्याला डी ऑक्सी असं म्हटलं जाणार आहे. डीएनए कन्सिस्ट ऑफ डीएनए 4 bases, that is adenine, guanine, cytosine and thymine. While RNA च्या बाबतीमध्ये काय असणार आहे, RNA also consist of 4 bases, त्याच्यामध्ये पण 4 bases आहेत. फर्स्ट 3 bases are same, that is adenine, guanine and cytosine हे असणार आहेत. बट इन्स्टेड ऑफ 4th जो काही चौथा आहे थायमिन, देयर इज युरेसिल. जो चौथा दिलेला आहे थायमिन त्याच्याऐवजी युरेसिल तुम्हाला आरएनए मध्ये दिसून येणार आहे. बाकी डीएनए आणि आरएनए दोन्ही मध्ये सुद्धा 4 बेसिस असणार आहेत. डीएनए मधले बेसिस कोणते आहेत तर ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन, आणि आरएनए मधले जे काही बेसिस आहेत ते ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरेसिल. नेक्स्ट इज दॅट these are the structure of all these bases: adenine, guanine, cytosine and thymine. These are 4 present in the DNA, and instead of 4th, that is thymine, in RNA, uracil. So these are the structures. Next, which structure of nucleic acid. Nucleic acid मध्ये स्ट्रक्चर, तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक न्यूक्लियोसाइड पार्ट आहे आणि दुसरा न्यूक्लियोटाइड पार्ट आहे. न्यूक्लियोसाइड कोणाला म्हणणार आहे तर शुगर आणि बेस. शुगर आणि बेस हे जे युनिट आहे त्याला न्यूक्लियोसाइड असं म्हणणार आहे. आणि शुगर, बेस आणि फॉस्फोरिक ऍसिड या तिघांचं मिळून जो काही असणार आहे त्याला म्हणलं जातं न्यूक्लियोटाइड. तर न्यूक्लिक ऍसिड मध्ये 2 पार्ट आहेत, एक न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोसाइड दॅट इज शुगर अँड बेस, अँड न्यूक्लियोटाइड दॅट कन्सिस्ट ऑफ शुगर, बेस अँड फॉस्फोरिक ऍसिड या तिघांचं मिळून तयार होणार आहे तो न्यूक्लियोटाइड. आणि अशा ह्या न्यूक्लियोटाइड एकमेकाला फॉस्फोडायस्टर लिंकेजनं जोडले जातील. तर ही एक न्यूक्लियोटाइड लिंकेज आहे, सॉरी हा एक न्यूक्लियोटाइड आहे, हा एक न्यूक्लियोटाइड आहे, अँड दीज 2 न्यूक्लियोटाइड आर लिंक्ड टुगेदर बाय फॉस्फोडायस्टर लिंकेज. तर यांच्यामध्ये जी लिंकेज तयार होणार आहे ती फॉस्फोडायस्टर लिंकेज. तर फॉस्फोडायस्टर लिंकेज आहे तो 3 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्या याच्यामधला 5 नंबरचा कार्बन. एका न्यूक्लियोटाइड मधला 3 नंबरचा कार्बन त्याचा OH ग्रुप आणि दुसऱ्या न्यूक्लियोटाइड मधल्या 5 नंबरचा कार्बन त्याचा असणारा जो काही ग्रुप आहे तो या पद्धतीनं कंबाईन होणार आहे. आणि इथं यांच्यामध्ये 5 नंबरच्या कार्बनला हा फॉस्फेट ग्रुप जोडलाय, हा फॉस्फेट ग्रुप आणि हा
ऑक्सिजन यांच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि इस्टर लिंकेज तयार होईल. याला म्हटलं जातं फॉस्फोडायस्टर लिंकेज. लक्षात घ्या. सो इट इज रेफर्ड ॲज फॉस्फोडायस्टर लिंकेज अँड दॅट इज प्रेझेंट इन न्यूक्लिक ऍसिड. तर लिंकेजचे प्रकार लक्षात ठेवायचे. कार्बोहायड्रेट मध्ये ते ग्लायकोसिडिक लिंकेज आहे, प्रोटीन मध्ये ते पेप्टाइड लिंकेज आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण तिसरा जो प्रकार बघितला पेप्टाइड लिंकेज त्यामध्ये बघितले. त्याच्यानंतर पुढे हे न्यूक्लिक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये फॉस्फोडायस्टर लिंकेज असणार आहे. तर या पद्धतीनं जे काही लिंकेज आपल्याला वेगवेगळ्या जे काही बायोमॉलिक्युल्स बघितले त्या बायोमॉलिक्युल मधल्या लिंकेजेस आपल्याला इथं सांगता येतील. द सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड sequence of nucleotide in the chain of nucleic acid is called as primary structure. जे काही जी सिंपल चेन आहे, जे सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा, त्याला प्रायमरी स्ट्रक्चर म्हणता येईल. न्यूक्लिक ऍसिड हॅव सेकंडरी स्ट्रक्चर ऑल्सो. मग याचं जे सेकंडरी स्ट्रक्चर आहे, टू न्यूक्लिक ऍसिड चेन आर वाउंड अबाउट इच अदर. ज्या दोन न्यूक्लियोटाइड चेन एकमेकाबरोबर जर वाउंड झाले असतील अँड हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड बिटवीन द पेअर्स ऑफ बेसेस, त्यांच्या बेसेसच्या पेअरमध्ये हायड्रोजन बॉन्ड डेव्हलप झाले असतील तर ते जे आहे ते सेकंडरी स्ट्रक्चर. ऍडेनिन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ थायमिन, व्हेरॅज सायटोसिन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ गॉनिन. तर या पद्धतीने आपल्याला सेकंडरी स्ट्रक्चर मिळेल. इन सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ आरएनए हेलिक्स आर प्रेझेंट विच आर ओनली सिंगल स्टँडर्ड. जे सिंगल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल त्या सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द आरएनए. डीएनए मात्र डबल स्टँडर्ड आहे, आरएनए मात्र सिंगल स्टँडर्ड असणार आहे. समटाइम दे आर फोल्ड बॅक ऑन देमसेल्फ टू फॉर्म डबल हेलिक्स स्ट्रक्चर. आरएनए मध्ये जे सिंगल स्टँड आहे काही वेळेला त्याचं परत फोल्डिंग होतं अँड इट लुक्स लाईक ए डबल हेलिकल स्ट्रक्चर. आरएनए मॉलिक्युल्स आर ऑफ 3 टाइप. 3 प्रकारचे आरएनए असणार आहेत. दे परफॉर्म डिफरंट फंक्शन. ते वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन त्या ठिकाणी परफॉर्म करतायत. मग त्याच्यामध्ये दे आर मेसेंजर आरएनए, त्याला mRNA म्हटलं जातं. रायबोसोमल आरएनए दॅट इज rRNA, ट्रान्सफर आरएनए दॅट इज tRNA. सो दीज आर द 3 टाइप, mRNA, rRNA and tRNA. सो दॅट्स ऑल अबाउट द कार्बोहायड्रेट दॅट इज बायोमॉलिक्यूल. इथं हा बायोमॉलिक्यूल हा चॅप्टर संपलाय. आता थोडासा यातला छोटासा भाग आहे की टेस्ट जो भाग आहे, टेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, ह्या टेस्ट आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्या टेस्ट फक्त तुम्ही त्या ठिकाणी वाचा. कोणती टेस्ट कशासाठी विचारली जाते तो क्वचित रेअरली प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. जस्ट आपण बघितलंय जे रिड्युसिंग शुगर आहे त्या रिड्युसिंग शुगरसाठी फेलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट याचा वापर केला जातोय. ब्लड शुगर आहे ती ब्लड शुगर डिटेक्ट करण्यासाठी बेंडिक सोल्युशन वापरलं जातं. प्रोटीन डिटेक्ट करण्यासाठी काही बायोरेट टेस्ट आहे, झांतो प्रोटीन टेस्ट आहे, अशा काही टेस्ट आहेत त्या महत्वाच्या टेस्ट. तेवढ्याच टेस्ट ज्या वाचा, बाकीच्या टेस्ट फारशा वाचण्याची गरज नाही. मेनली कार्बोहायड्रेटच्या आणि प्रोटीनच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट त्या ठिकाणी बघा. झांतो प्रोटीन तर टेस्ट सिंपल आहे. व्हेन प्रोटीन इज ट्रीटेड विथ नायट्रिक ऍसिड इट प्रोड्युसेस येलो कलर. येलो कलर जर त्या ठिकाणी तयार होत असेल तर ती झांतो प्रोटीन टेस्ट आहे. लक्षात आलं. अतिशय सिंपल टेस्ट आहे. त्या टेस्ट फक्त वाचा. एक फार तर छोटासा टेबल त्या ठिकाणी टेस्टचा तयार करा. टेस्टचं नाव, त्या टेस्टमध्ये तुम्ही टेस्टचं नाव, पहिल्यांदा टेस्ट कशाची आहे, ती टेस्ट नेमकी काय आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट घेतले जाणार आहेत आणि कलर चेंज कसा आहे तो एक तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा. एक छोटासा टेबल तयार करा आणि त्या टेस्ट लक्षात ठेवा. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. गुड डे.